आपल्यासारख्या थोर माणसाचं परत नाही म्हणत, थोर माणसाचं स्वागत करते आणि बस आपण बोलायला सुरुवात करा आणि आम्ही ऐकणार आहोत. आणि त्यानंतर थोडेसे प्रश्न असतात बऱ्याचदा आमच्या मनात, तर तेही आम्हाला तुम्हाला विचारायची संधी द्या. तुम्हाला कुठे बरं पडेल? बसून करायचं, नक्की बसून करायचं. जय हिंद. जननी जन्मभूमिश्य स्वर्गात भी गरी असी, भरा नहीं जो भावों से बहती जिसमें रसदार नहीं, हृदय नहीं वो पत्थर है जिसमें स्वदेश का प्यार नहीं. देवस्थ द्विवेदी ब्राह्मण संस्था मुलुंड, उपस्थित मंच और मंचावरील मान्यवर, उपस्थित बंधू भगिनींनो आणि माऊली मातांनो, सर्वांना नमन करतो. वीर नारी वीर पिता ज्यांनी आपल्या देशासाठी शहादत दिली, वीरगतीला प्राप्त झाले अशा सैनिकांचे मी मनापूर्वक आभार व्यक्त करतो. ज्यांनी आपल्या देशासाठी शहादत दिली, वीरगतीला प्राप्त झाले, त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना नमन करतो. त्यांचे गुरु श्री रामदास स्वामी यांचे मानवंदना करतो. खरं तर मला अरुणा मॅडमने ज्या वेळेला माझी स्तुती या शब्दामध्ये केली की म्हणजे एकदम असं वाटलं की काहीतरी मोठं काहीतरी केलंय म्हणून. काही नाही, फक्त देशासाठी थोडंसं लढण्याचा प्रयत्न केला. कारण ही प्रेरणा अशी मिळते की माझी 5वी पिढी जी आहे ना, ही माझे पणजोबा भारतीय म्हणजे इंग्रजांच्या सेनामध्ये होते. त्यानंतर माझे आजोबा भारतीय सेनामध्ये, माझ्या 4 काका भारतीय सेनेमध्ये, 4 काकांचे आम्ही 7 भाऊ भारतीय सेनामध्ये. आणि आता पुढची आमची पिढी म्हणजे माझा मुलगा किंवा माझ्या भावांची मुलं, ही जी पिढी आहे ती आता नवीन युगाला सुरुवात झाली. ते पण परीक्षा देत आहेत आणि सर्वांचा आशीर्वाद असेल तर ते सुद्धा देशाची सेवा करतील. सांगायचं उद्देश असं की ह्या सगळ्या गोष्टी येतात कुठून, ही एक प्रेरणा असते असं मला वाटतं. कारण मी तुमच्या एवढा मोठा नाहीये, तुमच्यापेक्षा कारण तुम्ही भरपूर माझ्यापेक्षा पावसाळे जास्त बघितले आहात आणि सर्व अनुभवी माणसं आहात तुम्ही, आणि तुम्ही श्रेष्ठ आहात. या माऊली याच्या संपूर्ण जेवढ्या बसल्या आहेत त्यांच्याकडे एवढा अनुभव आहे, पण युद्धाचा अनुभव मी तुम्हाला सांगू शकतो, घरचा अनुभव नाही. कारण ज्या रक्तामध्येच फक्त लढाई आहे, त्या लढाईच फक्त मी तुम्हाला त्याच्याबद्दल मी बोलू शकतो. सुरुवात होते माझ्या जन्मापासून. ज्या वेळेला मी 6 महिन्याचा होतो त्यावेळेला माझ्या वडिलांना गोळी लागली आणि ते जोरापाट आसाममध्ये शहीद झाले. त्यानंतर जबाबदारी पडते आईवरती, माझ्या 2 मोठ्या बहिणी आणि त्यानंतर 3 नंबरचा मी. मला म्हणजे वडिलांचं ज्या वेळेला अंत्यसंस्कार झाले 12वं झालं आणि त्या दिवशी माझ्या मामांनी माझ्या मोठ्या बहिणीला घेऊन ते मुंबईला आले. कारण आम्हाला तिघांना सांभाळणारी आई कशी त्या मनस्थितीमध्ये नव्हती. आणि कारण 34व्या वर्षी माझे वडील वारले आणि नंतर मग संपूर्ण म्हणतात ना की घरचा करता गेला त्याच्यानंतर संपूर्ण घर कोसळतं. ती परिस्थिती आमच्यावरती होती. आता सर्व ते एकत्र झालेलं आहे, पण त्या स्त्रीलाच माहिती असतं की तिच्यावरती काय प्रसंग आहे ते. आणि त्यामध्ये सुद्धा तिने आम्हाला लहानाचं मोठं केलं. त्याच्यामध्ये माझ्या मामांचा मोठा सिंहाचा हात आहे. जे काही गोष्टी लागत होत्या त्या सगळे मामा मुंबईहून मला पुरवत होते, कारण मामांचं पण माझं तेवढंच प्रेम आहे. आणि हे सगळं होत असताना मग आमचं शिक्षणाची सुरुवात होते. 1ली ते 10वी माझं कोकणामध्ये खेड तालुका शिवतर गाव, आणि या शिवतर गावची ख्याती अशी पहिला आणि दुसरा महायुद्ध
यामध्ये 234 जवान जे आहेत वीरगतीला प्राप्त झालेले आहेत एका गावचे. आणि त्यासाठी त्या गावा म्हणजे आमच्या गावाच्या वेशीवरती राणी एलिझाबेथ ज्या वेळेला 1942ला देश सोडून इंग्लंडला गेले, युकेला गेले, त्यावेळेला त्यांनी जाता जाता आमच्या गावच्या सीमेवरती एक रणस्तंभ बांधलेला आहे, विजयस्तंभ. आणि त्या विजयस्तंभाच्या शेवटची ओळवरती तिने संपूर्ण तिची कहाणी लिहिली आणि एक स्वाक्षरी करून गेलेली आहे. आणि ती स्वाक्षरी हेच सांगते की शिवरामी वंदियते. आणि आजचा कार्यक्रम पण तेच आहे, शिवरामी वंदियते. खूप बरं वाटलं, म्हणजे आज तर मोठोच बघितला ना, त्याच्यानंतर वाटलं की काहीतरी म्हणजे अशी एक संस्था आहे की सैनिकांसाठी एवढं प्रेम आहे. आणि या वयामध्ये कुठेतरी म्हणजे मन असं वाटत होतं की कधी मला जाऊन भेटतो आणि असे हे सगळे हे सिनियर सिटीजन तुमचा आशीर्वाद घेतो. आणि आज तुमच्या आशीर्वादामुळेच मी आज खरं तर इथे उभा आहे. मला 11 गोळ्या लागलेल्या आहेत. एका पायामध्ये 7, दुसऱ्या पायामध्ये 2, पोटामध्ये 2. आणि याची स्टोरी तुम्हाला पुढे सांगतो. पण जर विचार करायला गेलं तर अनुराधा गोरे मॅडमनी माझ्यावरती एक पुस्तक लिहिलंय, पायातील खडे. आणि कारगिलचा जो मायनस, कारण माझ्या या मेडल जे आहेत ना, त्या मेडल मध्ये कारगिलची एक लढाई पण आहे जी -19 डिग्रीवरती लढली गेली होती. -19 आपण त्याचा विचार करू शकतो की जर 3 डिग्रीवरती जर आपली बॉटल जर पाण्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवली ना तर तिचा बर्फ होऊन बाहेर पडतो. आणि मायनसचा आपण विचार केला आणि ती लढाई होती पाकिस्तान आणि हिंदुस्थानची. सुरुवात करतो. माझ्याकडे आज बोलण्यासाठी भरपूर वेळ दिलेला आहे मॅडमनी की तुम्हाला मनसोक्त बोलता येईल. कारण कुठल्याही मंचावरती गेलो ना की पाठवून सुरुवात होती, सर पुढे काहीतरी एक लिहिलेलं असतं तर तुमच्यासाठी फक्त 10 मिनिटं आहेत, सर 5 मिनिटं झालं, आमदार साहेब येत आहेत त्यांच्यासाठी. कालच परवा मागच्या शनिवारी याच काल ठाण्याला होतो, मुख्यमंत्री एकनाथ साहेब आले होते, एकनाथ शिंदे साहेब. त्यांचं पण तेच म्हणणं, साहेब जरा मला ऐकायचं आहे, पण ते बाकीचे 5 मिनिटं करून त्यांचं वेळ निघून गेली, ऐकायला मिळालं नाही. ते बोलले नंतर आपण कधीतरी तुम्हाला मी घरी बोलवतो आणि मग ती सविस्तर मला कहाणी ऐकायला मिळेल. आणि हे सगळं होतंय. माझं शिक्षण 10वी पर्यंतचं शिक्षण जे आहे ते कोकणामध्ये झालं. प्रभात हायस्कूल शिवतर माझी शाळा. आणि त्याच्यानंतर मग माझी आई मला घेऊन मुंबईला आली आणि वडिलांच्या येतेवेळी तिने मेडल्स आणले होते की जर याला जर भरती केलं नाही तर मग मी त्यांना ते मेडल दाखवीन, पण याला भरती करायची आहे भारतीय सेनेमध्येच, अशी ती खंबीर होती. मला ती घेऊन आली. मुंबईला आलो आम्ही, कुलाब्याला घेऊन गेले. कुलाब्याला तिकडे गेल्याच्या नंतर मी माझी संपूर्ण टेस्ट दिल्या. 1992ला टेस्ट दिल्या. त्याच्यानंतर मी भरती झालो आणि मग सर्वात मला पहिलं पाठवलं मराठा लाईट इन्फेंट्री रेजिमेंटल सेंटर बेलगाव. तिथे 9 महिने 9 दिवसांची ट्रेनिंग केली. 9 महिने 9 दिवसच का? तो एक सैनिकाचा जन्म आहे. जसं उदरातून आपण 9 महिन्याने बाहेर पडतो तसं तोच एक आहे. 9 महिने 9 दिवसांची ट्रेनिंग केल्याच्या नंतर एक सैनिक हिरवी वर्दी घालतो, हरिवर्दी तिला बोलतात ना, हिरवी वर्दी घालतो, कॉम्बॅट ड्रेस येतो आपल्या शरीरावरती आणि एक जबाबदारी येते, कारण तिरंग्याची शपथ आपण घेतो. तिरंग्याची शपथ घेतल्याच्या नंतर सुरुवात होते की तिथे जाती धर्म भेदभाव काही विचारलं जात नाही. कोण मोठा कोण छोटा हे विचारलं जात नाही, फक्त सिनियर ज्युनियर असतं. काही गोष्टी अशा असतात की धर्माच्या परे असतात. आणि मी ज्या संस्थेमध्ये म्हणजे मी ज्या स्पेशल फोर्सेसमध्ये ड्युटी केली तिथे तर असं होतं, कारण मराठामध्ये होतो तोपर्यंत सर्व धर्म आम्हाला सर्व मंदिर होतं प्रॉपर, कारण तो मराठा युनिट असल्यामुळे कॉमी युनिट आहे आणि त्यामुळे तिथे एक मंदिर होतं. पण मी त्याच्यानंतर माझं स्वतःला मी ट्रान्सफर करून घेतलं, कारण मला काहीतरी वेगळं करायचं होतं आणि मी व्हॉलेंटियर झालो स्पेशल फोर्सेससाठी. जी स्पेशल फोर्सेस फक्त लढाईचं काम करते. कुठेही देशामध्ये कुठेही असं आणीबाणी जर आली तर सर्वात पहिलं स्पेशल फोर्सेसला उतरलं जातं.
आणि मग मी तिथे जाऊन पुन्हा ट्रेनिंग घेतली स्पेशल फोर्सेसची. लगातार अशी ही ट्रेनिंग आहे की म्हणजे परदेशामध्ये दुसऱ्या देशामध्ये जर तुम्ही गेलात, तुम्ही युद्ध कैदी जरी बनला तरी त्याच्यासाठी तुम्हाला काय, जसं सावरकरांचं होतं, वीर सावरकरांचं होतं की युद्ध कैदी जर बनलात तर मी माझ्या देशाची कुठलीही गोष्ट अशी जी आहे की मी माझ्या दुश्मनाला सांगू शकत नाही, एवढं सक्षम केलं जातं तिथे. आणि तेच शिक्षण आणि तीच शिवाजी महाराजांचा गनिमी कावा, त्याला इकडे गोरिला युद्ध बोललं जातं आणि तिकडे होतं गनिमी कावा. तेच शिक्षण घेतल्याच्या नंतर मग मला स्पेशल फोर्सेसमध्ये सुरुवात होते ऑपरेशनची. स्पेशल फोर्सेसची ट्रेनिंग अशी आहे की तुम्हाला जंगलामध्ये एक कैदी म्हणून पाठवलं जातं, सोडलं जातं. अंगावरती सर्व कपडे काढून तुम्हाला चेक केलं जातं की ह्याच्यामध्ये कुठले पैसे तर नाहीत ना ह्याच्याजवळ काही. आणि मग ते कैदी म्हणून तुम्हाला पाठवलं जातं आणि 100 किलोमीटर तुम्हाला चालायचं आहे त्याच्यावरती. आणि कुणाच्याही म्हणजे कुठल्या माणसाला दिसता कामा नये. मध्ये मध्ये आपले सैनिक घात लावून बसलेले असतात की तुम्हाला जर तिथे त्यांनी जर पाहिलं तर तुम्ही त्या ट्रूपमधून वॉश आउट होता, म्हणजे तुम्हाला ती ट्रेनिंग करता येणार नाही, तुम्हाला स्पेशल फोर्सेसचा एक सैनिक बनता येणार नाही, तो हिस्सा बनता येणार नाही, पुन्हा तुम्ही नॉर्मल इन्फेंट्रीचं एक सैनिक बनाल म्हणून. आणि हे सगळं करत असताना मग आपल्याला कळतं की त्याच्यामध्ये आम्हाला हे शिकवलं जातं की तारे काय बोलतात. लढाईमध्ये जर तुम्ही युद्ध कैदी बनला तर तुम्ही ठरवाल कसं की माझा देश कुठे आहे, कारण ते तुम्हाला डोळे बंद करून घेऊन जाणार. हमेशा प्रयत्न करत राहायचा की माझी जन्मभूमी आहे तिथे मला पोहोचायचंच आहे. आणि त्याच्यासाठी जर तुमचे डोळे बंद केले तर तुम्हाला दिशा कशा कळणार, तारे काय बोलतात. मग आपल्याला एक ट्रेनिंग असतं की ताराबोले म्हणून एक ट्रेनिंग आहे. ती ताराबोले ट्रेनिंग केल्याच्या नंतर मग तुम्हाला सांगतो की हवेचा रूप काय सांगतं, अमावस्या पौर्णिमा काय सांगते, चंद्र किती दिवसांनी म्हणजे चंद्राची कोर कशी बनते, जंगलामध्ये काय खायचं असतं. तिथे चालत नाही की बाबा माझी आई येईल मला काहीतरी बनवून देईल, नाही. लाड पुरवणारा गव्हर्नमेंट नाहीये, स्वतःसाठी जगायचा आणि देशासाठी जगायचं आहे. या सगळ्या गोष्टी होत असतात. ते सर्व ट्रेनिंग केली जाते. जंगलामध्ये काय काय खायचं आहे, रेंगणारं काय खायचं आणि उगवणारं काय खायचं, या सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात. अगदी सापापासून सुरुवात होते की आपल्याला सर्वात आसान म्हणजे जर जंगलामध्ये जर तुम्ही बसला तर एका जागेवर, कारण घात लावून बसल्याच्या नंतर म्हणतात ना शिकारी जर एका जागेवरती बसला तो 7-7 दिवस एका जागेवरून उठत नाही. जोपर्यंत शिकार मिळत नाही तोपर्यंत तो उठत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये ही ट्रेनिंग शिकवली जाते की तुम्हाला तुमच्या जवळ येणारा जवळचा प्राणी कोण, तर साप. सापाला पकडायचं, त्याचं मानेपासून त्याच्या पाठीपासून जेवढं कापायचं आहे तेवढं कापायचं आणि शिजवून तुम्हाला ते खायचंय. कारण जाग्यावरती बसूनच, कुठे बाहेर पडायची गरज नाही, बाहेर जायची गरज नाही. कारण एका जागेवरती बसल्यावरती तुम्ही जर मॅगी बनवायला गेलात ना तिथे संपूर्ण जो जंगल आहे ना, जंगलाला कळेल की काहीतरी इथून वास येतोय आणि सरप्राईज तुमची लॉस. म्हणजे शिकाऱ्याला म्हणजे म्हणतात ना वाघाला पहिल्याच माणसाचा वास येतो पण माणसाला माणसाचा वास येत नाही. पण काही गोष्टी ज्या अशा आहेत की ज्या घात लावून बसल्याच्या नंतर पण कुणाला काही कळत नाही. आणि म्हणजे आता यातल्या किती काही काय केलंय का नाही मला माहिती नाही, पण साप ही गोष्ट अशी आहे की तिथं कधीही वास येत नाही. तुम्ही पकवा मारा तोपर्यंत सडत नाही, तोपर्यंत त्याचा वास येत नाही. त्याचा फक्त मधला जर काटा जर काढून टाकला ना तर आराम, म्हणजे कारण जगण्यासाठी खायचं असतं, जगायसाठी खायचं नसतं. तर ह्या सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात आणि त्या शिकवल्याच्या नंतर मग सुरुवात होते ऑपरेशन्सची. जसं आता तुम्ही सांगितलं ऑपरेशन्स म्हणजे काय, डॉक्टर करतात ते ओटी मधले ऑपरेशन थिएटर, आणि आम्ही जे ऑपरेशन्स करतो ती मोहिमा. त्या मोहिमांचं आता मॅडमने जसं सांगितलं आपण मॅडमने तुम्हाला की सर्वात पहिलं माझं ऑपरेशन होतं ऑपरेशन रायनो आसाम, नंतरचं होतं ऑपरेशन पराक्रम जम्मू अँड काश्मीर, नंतर होतं ऑपरेशन ऑर्चिड नागालँड, त्यानंतरचं ऑपरेशन रक्षक जम्मू अँड काश्मीर, त्यानंतर ऑपरेशन होतं हिफाजत 1 मणिपूर,
त्यानंतर पुन्हा ऑपरेशन कारगिल, जो ऑपरेशन विजयच्या नावाने ओळखलं जातं, ऑपरेशन कारगिलच्या नंतर पुन्हा आम्ही आलो ऑपरेशन हिफाजत 2 मणिपूर, आणि तिथे मला लागला 11 गोळ्या. 11 गोळ्या लागल्याच्या नंतर पण गव्हर्नमेंटने सोडलं नाही. बोललो तुम्हाला UN मिशन साऊथ आफ्रिकेला ऑपरेशन लढायला जावं लागेल. कारण मी सर्वेयर होतो. वरून सर्वे काय असतं माहिती का, आता इकडचे बिल्डर करतात तो सर्वे नाही, वरून सर्वे होतो तो मॅपचा सर्वे होतो की तुमच्या नदी नाले किंवा रस्ते कसे बनले जातात, थोडक्यात तुमचा स्केच कसा बांधला जातं त्याचा सर्वे कसं करतात त्याच्यासाठी आम्ही तिकडे होतो. 6 महिन्याची तो ऑपरेशन UN मिशन साऊथ आफ्रिकेला होतो, कॉंगोमध्ये. तो केल्याच्या नंतर पुन्हा मग मी आपल्या देशामध्ये आलो आणि मग पुन्हा सांगितलं की मला माझ्याने आता तरी सर्व्हिस होत नाही, की मला सोडा, मला जावं लागेल माझ्या घरी. आणि मग त्यानंतर मी 2011ला रिटायर्ड झालो. पण गव्हर्नमेंटने पुन्हा चिठ्ठी पाठवली, बोला तुम्ही घरी बसता कामा नये, तुम्ही तुमच्या जवळच तुमचा एक डेपो आहे, आर्म फोर्स मेडिकल स्टोअर डेपो, सशस्त्र सेना चिकित्सा सामान डेपो, जे संपूर्ण देशाला सैनिकांसाठी औषधं पुरवतात, तिथे तुम्ही ड्युटी जॉईन करा. आणि 2011 पासून मी आता सध्या कार्यरत आहे आर्म फोर्स मेडिकल स्टोअर डेपोमध्ये. भारतीय सेना आता एक रक्षा मंत्रालयाच्या अंडरमध्ये येते ही, आणि तिथे सध्या कार्यरत आहे. म्हणून मला आज सुट्टी टाकता आली नाही, मी कारण आज हाफ डे होता. 1:30 वाजेपर्यंत माझा ऑफिस टाईम, आणि त्यानंतर घरी येऊन मी इथे पोहोचलो. सांगायचा उद्देश असा की हे सगळं होत आहे या ऑपरेशन्स लढल्याच्या नंतर, की लढाईला जाताना सामग्री काय काय घेऊन जावी लागते, आपल्याला आपले मित्र काय सांगतात, आणि आपल्याला आपला धर्म काय सांगतो. आणि ज्या वेळेला आमच्याकडं आम्ही जिथे सर्व्हिस केली स्पेशल फोर्सेस मध्ये, तर तिथे सर्व धर्म स्थळ एक असतं की त्याच्यामध्ये सर्व धर्मांचे धर्मग्रंथ जे आहेत ते एका लाईनीने असे लावलेले आहेत. कोणाला पण आपल्या देवाची इच्छा झाली जाऊन त्यांची प्रार्थना करायची, त्यांची आरती करायची, तर तुम्ही त्या ग्रंथांची जाऊन आरती करू शकता. कुठलाही फोटो नाहीये, भगवद्गीता ठेवलेली आहे, आपला रामायण ठेवलेला आहे, आपले उपनिषद ठेवलेले आहेत, त्यांचं बायबल आहे, कुराण आहे, हे सगळे धर्मांचे जे ग्रंथ आहेत, धर्मग्रंथ तिथे ठेवलेले आहेत. आणि उभा जो आहे ना तो आहे तिरंगा. आणि त्या तिरंग्याची जाऊन आपण ज्या वेळेला नतमस्तक होतो आणि ईश्वराला सांगतो की याला सुरक्षित ठेव तर मी सुरक्षित राहीन. आणि मग सुरुवात होते ऑपरेशनची. ऑपरेशन हे सगळे लढाई चालू झाली. भरपूरसे असे अनुभव आहेत की लढाईबद्दल तुम्हाला सांगू शकतो, पण फक्त थोडक्यामध्ये तुम्हाला सांगतो की ऑपरेशन विजय जो कारगिलच्या नावाने ओळखला जातो. सांगू शकाल कधी तो ऑपरेशन लढला गेला? 99ला. कुणाबरोबर? हिंदुस्थान पाकिस्तान. जनरल परवेज मुशर्रफ, आर्मी चीफ पाकिस्तान. त्या गद्दाराने काय केलं की जसं जेनेवा कन्व्हेन्शन काय म्हणतं की दोन्ही देशांमध्ये ज्या वेळेला बर्फबारी पडायला सुरुवात होते वरती त्या हाईट वरती, जम्मू काश्मीर मध्ये, जसं की कारगिल, द्रास, पंद्रास, हे जे सर्व हाईट वरती जे आहेत 19,000 फीटच्या वरती, म्हणजे 16,000 फीटच्या वरती जेवढे हा जो आहे एरिया आहे, अगदी सियाचीन पर्यंत. सियाचीनचं आजचं जर टेम्परेचर बघितलं तर -41 डिग्री आहे. म्हणजे विचार करा. आणि तिथे आमचा जो भाऊ आहे तो उधर तिथे ड्युटी करतोय तिरंग्याची, म्हणून आज आपण इथं सुरक्षित आहोत. आणि ती बॉर्डर लागते 2 देशांमध्ये, पाकिस्तान आणि चायना. आणि असे 2 बलाढ्य जे सैनिक 2 देश आहेत ते आपल्या तिरंग्याकडे बघतायत. फक्त तिरंगा तिकडे फडकत असतो, तिकडे पाखरं नाही उडत, काहीच नाही आहे तिकडे, सफेद चादर आहे, फक्त सफेद चादर. म्हणजे माणसाजवळ बोलायचं कुणाजवळ हा मोठा प्रश्न आहे तिथे. कारण आपण जर बोलायला गेलो तर आपल्याला दम लागेल. फक्त 3 महिने तिथे काढायचे, पण एक दिवस जो आहे ना 1 वर्षासारखा आहे. काहीच नाही करू शकत, भूक लागत नाही, काही म्हणजे मनातली इच्छा आहे पण ती इच्छा पूर्ण होत नाही, कारण शरीर साथ नाही देत. एवढं एकदम वातावरण एकदम तंग आहे तिकडे. कसं बसं 3 महिने तिथे काढणं म्हणजेच
आपल्याला एक आहुती आहे ती. तिथून परत येणं कित्येक सैनिक असे आहेत की तो एरिया तिकडे एकदा गेले की त्यांना हॅपो होतो, हार्ट अटॅक होतो आणि कित्येक बॉड्या अजून तिथे पडलेल्या आहेत, त्यांना उचलता येत नाही. 6-6, 7-7, 8-8 वर्षांनी एक बॉडी भेटते आणि मग ती कधीतरी, कारण तो बर्फाचा अवलांच येतो, अवलांच आल्याच्या नंतर संपूर्ण डोंगरच्या डोंगर निघून जातात आणि त्याच्यामध्ये कुठेतरी मग एखादी बॉडी मिळते आपल्या सैनिकाची आणि मग त्याच्या तिकडे गेल्याच्या नंतर ना आपल्या गळ्यामध्ये एक नेमप्लेट असते आणि त्याच्यावरती लिहिलेलं असतं, हिंदू असेल तर एच लिहून त्याचा आर्मी नंबर लिहिलेला असतो. मग त्याने सांगायचं की हा हिंदू आहे म्हणून. मुस्लिम असेल तर त्याला एम लिहून त्याच्या गळ्यामध्ये ती पाटी लिहिलेली असते. ख्रिश्चन असेल तर त्याच्या लिहून त्याच्यामध्ये त्याच्या गळ्याची ती पाटी लिहिलेली असते. असा हा सर्व प्रकार तिकडचा आहे. ऑपरेशन विजय कारगिल 99 ला ज्या वेळेला सुरुवात झाली, सुरुवात होते कुठून? NH1 जो श्रीनगर पासून लेह लडाख वरती जाणारा रोड, नॅशनल हायवे 1 अल्फा ए अल्फा म्हणजे ए, श्रीनगर टू सियाचिन ग्लेशियर म्हणजे लेह लडाख. प्रतापपूर पर्यंत कोणतरी आपल्या मधलं कोणतरी गेला असेल तिथपर्यंत. प्रतापपूर पर्यंत तुम्ही गेलात ना? वरती सियाचिन वरती नाही, कारगिल पर्यंत गेलो. बरोबर, म्हणजे द्रौपदी कुंड पर्यंत है ना. द्रौपदी कुंड म्हणजे तिथे द्रौपदी कुंड तिथे असं आहे कारगिल मध्ये की तिथे फक्त गरम पाणी येतो, वरून बर्फ पडतोय, पण तिथून त्या द्रौपद आणि तिथूनच बोललं जातं की पांडव त्या डोंगरांमध्ये गेले आणि तिथून मग ते वैकुंठामध्ये गेले, अशी धारणा आहे. आणि तो द्रौपदी कुंड पासून आमचा जो इलाका होता, म्हणजे आम्हाला जो टास्क होता तो होता द्रास 15 असे हे सेक्टर जिकडे आहेत, हा कारगिल सेक्टरचे म्हणजे जिल्हे आहेत हे. आणि आम्हाला दिला होता तोरोली जी 16,000 फूट वरती होती आणि त्याच्या बाजूला होता 19,000 फीटचा जो होता टायगर हिल. मोठे 2 जे डोंगर आहेत ते पाकिस्तानने आपल्या कब्जावरती केलं होतं. आणि जनरल परवेज मुशर्रफने काय केलं, जसं आपले सैनिक आपल्या देशामध्ये परत आले, पाकिस्तानने त्याच्यावरती जाऊन आपल्या पोस्ट ज्या तिकडे आहेत त्याच्यावरती जाऊन त्यांनी कब्जा केला. एक गुराखी होता, त्यांनी जाऊन जेव्हा त्याचा मेंढपाळ तो मेंढपाळांना तिकडे वरती घेऊन चालला होता, तर त्याला तिकडे दिसलं की त्या बर्फामध्ये लगेच झेंडे लगेच चमत जातात लांबून आणि त्याला लगेच कळलं की इथे काहीतरी सैनिक आहेत, हालचाल आहे. त्यांनी येऊन आमच्या कमांडरला सांगितलं, तर अशाला अशी गोष्ट आहे. मग ते चेक करण्यासाठी एक पेट्रोलिंग जाते, कॅप्टन सौरभ कालियाची, आणि त्या पेट्रोलिंगला पाकिस्तानच्या सैनिकांनी घेरलं जातं. कारण 5 जवान गेले होते, एक ऑफिसर, एक JCO आणि 3 OR म्हणजे ऑदर रँक्स, असे हे 5 जवानांचं एक डेलिगेट तिथपर्यंत जातो बघण्यासाठी. त्यांना पाकिस्तानी घेरतात, हत्यार त्यांच्याकडून छिनली जातात, छोटे छोटे तुकडे करतात, बोरीमध्ये भरतात आणि खेचर असतं ना गाढव, त्याच्यावरती भरून आपल्या पोस्टवरती परत पाठवतात. ही गोष्ट ज्या वेळेला आर्मी चीफला कळते, त्यांनी प्रधानमंत्री त्यावेळेचे होते अटल बिहारी वाजपेयी, त्यांना सांगितलं आणि सुरुवात होते ऑपरेशन विजय कारगिलची. माझा युनिट त्यावेळेला जोरहाटला होतं, आसाम. आम्हाला आसामहून उचललं, श्रीनगरला जाऊन सोडलं. आसामचं त्यावेळेचं टेम्परेचर होतं, कारण आम्हाला नेलं 29 एप्रिलला आम्हाला तिथून उचललं, कारण आणि त्याच्यानंतर आम्हाला श्रीनगरला पोहोचल्याच्या नंतर आम्हाला 6 तारीख लागली, 6 मे. आम्हाला इथून नेलं, श्रीनगरला नेलं, श्रीनगरहून बाय रूट घेऊन गेलो, म्हणजे त्या जिलेबी मोड टनल पार करत 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 आम्ही तिथपर्यंत पोहोचलो. 29 डिग्रीवरून गेलो आणि ज्या वेळेला श्रीनगर म्हणजे कारगिलला पोहोचलो, द्रास सेक्टरला, तर त्यावेळेला तिकडचं टेम्परेचर होतं -16 डिग्री. इकडून प्लस मध्ये गेलो, मायनस मध्ये गेल्याच्या नंतर एकदम 32 बंद झाली. आम्हाला हे माहिती नाही कधी पहिल्या वेळेला की ही म्हणजे बर्फाची लढाई, काय बर्फाची लढाई लढू शकतो, पण मोसमची लढाई कशी लढणार. पावसाची आम्हाला अनुभव आहे, पावसात जेवढा कोकणामध्ये पण पाऊस पडतो तेवढाच आणि आसाममध्ये पण तेवढाच पाऊस पडतो. चेरापुंजी आमच्या जवळ, त्या नॉर्थ ईस्ट म्हणजे ते 7 सिस्टर्स, तिकडचे 7 स्टेट आहेत त्या. आणि तिकडची ही सगळी गेल्याच्या नंतर टेम्परेचर, मोसम बदलला,
काहीच म्हणजे शरीराने साथ सोडतो. शरीर साथ सोडतो म्हणजे आपल्याला त्याचं क्लायमेटेशन करावं लागतं. आपण अमरनाथला ज्या वेळेला जातो ना, तिथे पण आपल्याला छोटे छोटे तंबू लावलेले असतात. कारण एक तंबू जर चालत गेलं तर दुसऱ्या तंबूपर्यंत चालत गेला तर मला हायपो होईल, मला चालता येणार नाही. आणि तशी परिस्थिती होती की एका दिवसामध्ये जाऊन तुम्हाला क्लायमेटेशन करायचं होतं, कारण आपल्याला जायचं होतं त्या डोंगराच्या पलीकडे. आणि ही संपूर्ण परिस्थिती चालते. आणि आम्ही द्रास सेक्टरला पोहोचलो. डोंगराच्या पायथ्याजवळ गेलो आणि सर्वात पहिलं मंदिर बांधलं जातं. म्हणजे बांधलं म्हणजे तिथे काही घर नाहीये, आपले टेंट असतात, कपड्याचे टेंट. या बर्फाला आणि या हवेला रोखणारं फक्त म्हणजे या 4 दिवारे भिंती नाहीये, कपड्याचे टेंट. त्या टेंट मध्येच तुम्हाला राहायचंय. आणि तिकडे हे सर्व चालतंय. संध्याकाळी 5 वाजता आहेत आणि मंदिर आणि जेवणाची तयारी सुरू होते. कारण आम्ही श्रीनगरहून आलो होतो. श्रीनगर जवळजवळ 92 किलोमीटर आहे तिथून, द्रास सेक्टरहून. आणि तेवढे येते वेळी, कारण सकाळी आम्ही 4 वाजता निघालो आणि पण जिलेबी मोड आहे आणि मोसम बरोबर नाही आहे, त्याच्यामुळे थोडासा त्रास होतं. आणि संध्याकाळी 5 वाजता आम्ही आमच्या लोकेशनवरती पोहोचलो. मंदिराची सर्वात पहिलं मंदिर, नंतर लंगर म्हणजे जेवणाची तयारी, सर्व खोलाखोली सुरुवात झाली. सर्वात पहिले टेंट लावायचं, राहण्याची सोय झाली पाहिजे, कारण कधी बर्फ पडेल काय माहिती नाही, मोसम एकदम थंडीचा. आणि सर्वांनी टेंट लावायला सुरुवात केली. मंदिर बांधायची सुरुवात केली, टेंट लावायला तिथे जागा बघितली, कारण सर्व खडखड आहेत, दगड आहेत, सर्व एक सुद्धा पक्षी नाहीये का कुठं झाड नाहीये. अशामध्ये हे सगळं बनतोय. एक पाकिस्तानचा गोळा येतो मंदिराजवळ आणि जी मंदिर बांधणारी म्हणजे टेंट लावणारे 4 जवान, आम्हीच, आमच्या बरोबरचे अजून 3 आमचे बंधू, सर्वांचे छितडे होतात ते आमच्यावरती येऊन पडतात. कुणाला काय समजायला मार्ग नाहीये, कारण लाल एकदम सर्व माकलेलं. मला वाटलं मला पण कुठेतरी लागलंय का त्याच्यामध्ये, पण आम्ही दूर होतो त्याच्यातून. त्यांचे फक्त जे छितडे होते त्या अंगावरती उडाले. त्यांना तसं त्याच्यामध्ये बोरीमध्ये पॅक केलं आणि त्यांची जी उरले होते त्यांचे जे शरीराचे हिस्से एका याच्यामध्ये बंद करून त्यांना आम्ही श्रीनगरला पाठवलं. सुरुवात होते इथून बदल्याची. सगळ्याची ही सर्व ही कहाणी चालते. इतक्यात आम्ही काही जे आमचे सैनिक होते, आम्ही आमच्या कमांडिंग ऑफिसर जवळ गेलो. त्यांना सांगितलं सर आम्हाला याचा बदला घ्यायचा आहे, कारण त्या दिवशी आम्ही जेवण केलंच नाही कोणी, म्हणजे लंगर खोलायचा वेळच नाही मिळाला. आणि त्याच्या पहिलंच एवढे 4 जवान आमचे जे आहेत ते वीरगतीला प्राप्त झाले. शहीद ह्यासाठी बोलत नाही कारण हा उर्दू शब्द आहे, आणि शहीद बोलून आमच्या जवानांचं अपमान नाही करत, त्याच्यासाठी मी हा शब्द वापरतोय की तो वीरगती. हे प्रभू ऐसा वर दे मोहे विजय मिळे या वीरगती. श्रीकृष्णाने किंवा अर्जुनाच्या संभाषणामध्ये हे शब्द आहे. आणि ज्या वेळेला हे सर्व हे चालतंय आणि मग आमच्या कमांडिंग ऑफिसरने सांगितलं की तुम्ही जर जायचं असेल पलीकडे तर पाकिस्तानी बनून जावं लागेल आणि आयडेंटिटी कार्ड इथे ठेवावे लागतील. जर पाकिस्तानी, कारण त्यावेळेस सिच्युएशन अशी होती की तो इंटरनॅशनल लढाई नव्हती, आरपारची लढाई नव्हती, कारण ते घुसखोर होते असं जनरल परवेज मुशर्रफ बोलत होता की ते आतंकवादी नाहीत, ते मुजाहिदीन आहेत जे त्याच्या देशासाठी ते लढत आहेत आणि ते माझे सैनिक नाही आहेत. आणि ही लढाई जर अशी चालते तर आम्हाला आमचे काही साथी आम्ही घेऊन पाकिस्तानचे जे कॅप्चर्ड पहिले हत्यार होते ते घेतले. फॅरेन जो पाकिस्तानचा जो एक पेहनावा आहे, वरून काळा बुरका टाईप असतो, तो पूर्ण शरीराला ढाकतं. आतमध्ये काय घेऊन जातोय ते आतमध्ये काय दिसत नाही, असा तो ड्रेस तयार करून वरती टोपी लावून, गोल टोपी लावून आम्ही पाठीवरती तुम्ही जेट केला जर बघितलं तर एक मोठी एक टोकरी असते पाठीमागे लावलेली, आणि ते घेऊन ती लाकडं घेऊन ती माणसं चढत असतात. किंवा काही जर आणायचं असेल ना तर ते पाठीवरतीच सर्व त्यांचं चालतं, डोक्यावरती काही घेऊन ते फिरत नाही. आणि ती टोकरी पाठीमागे लावली, त्यांच्यामध्ये यांच्या कोंबड्या घेतलेल्या, कारण त्या पाकिस्तानच्या सैनिकांना त्यांना द्यायचे होते. त्यांचं राशन त्यांना कळायला पाहिजे की आमचं राशन घेऊन कोणतरी आलंय वरती, आणि तिकडे पोर्टर्स जे असतात ना त्यांच्या थ्रूच राशन पोहोचवलं जातं, सैनिक राशन नाही पोहोचवत. आणि हे सर्व चालताना आम्ही पाकिस्तानमध्ये उलट्या साईडने गेलो
पाकिस्तानच्या सैनिकांना सांगितलं की तुमचं राशन घेऊन आम्ही आलोय, खाली या. आणि त्याचा एक तुकडी सर्वात पहिला खाली आली 17 माणसांची. आणि आम्ही जेवढे गेलो होतो सैनिक ते सर्व आम्ही पण बर्फामध्ये घात लावून बसलो होतो. जसं आमच्या सैनिकांना त्यांनी कापलं होतं, आम्ही पण त्यांचे तेच हाल केले, त्यांना तर कापून टाकले. त्यांना बर्फामध्ये झाकलं. परत दुसऱ्या दिवशी तीच परिस्थिती. पुन्हा एकदा सांगितलं की तुमचे जे सकाळचे आले होते ते गेले तुमच्या वापस, दुसरे या आणि पुन्हा हे कोंबडी घेऊन जा. पुन्हा आली, त्याच्या अर्धी कंपनी आम्ही संपवली. फक्त एकच युक्ती होती की फक्त तुम्ही या आणि तुमचं राशन घेऊन जा. जसे जसे येत होते तसं त्यांना गोळीचा फायर होत नव्हता तिथे. तिथे फक्त कुकरीचा काम होतं. कुकरी म्हणजे ओरडायचं कामच नाही, दगा लावून आतमध्ये बसायचं बर्फामध्ये, आल्याच्यानंतर उडवायचं आणि त्यांची मान कापायची. हा 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 तो प्रकार होता तिथे. हे सगळं झालं आणि आतमध्ये घुसल्याच्या नंतर हे सगळं ज्या वेळेला कळलं आणि 26 जुलै रोजी आम्हाला एक मेसेज मिळतो की म्हणजे 25 जुलैला की आता तुम्ही ह्याच्यामध्ये परत या, आपल्या देशामध्ये परत या. आणि आता इथून आम्ही बॉम्बारी करणार आहोत, म्हणजे आर्टिलरीचा फायर करणार आहोत पाकिस्तानच्या त्या पोस्टवरती, जी पोस्ट टायगर हिल आणि तोलोलीच्या नावाने ओळखली जाते. 16,000 आणि 19,000 फीट. मग कॅप्टन मनोज कुमार पांडे परमवीर चक्र, कॅप्टन योगेंद्र सिंग यादव परमवीर चक्र, हे तुम्ही नाव ऐकले असतात. हे त्या तोलोलिंग आणि टायगर हिलचे 2 शेअर. आणि हे सगळी थोडीशी कहाणी चालते. आणि त्याच्यानंतर मग आम्हाला 25 तारखेला मेसेज मिळतं की तुम्ही आपल्या देशामध्ये परत या आणि इथून आम्ही आता आर्टिलरीचा फायर होणार आहे. आर्टिलरीचा म्हणजे रात्रंदिवस आर्टिलरीनं फायर केलं आणि पाकिस्तानी सैनिक पळून गेले तिथून. आणि ती पोस्ट आपल्या शाबूत आपल्या देशामध्ये आली. आम्ही तिथे गेलो, कारण आम्ही पाठीमागे फिरलो होतो. त्याचं कारण का, कधी एखादा सेल आमच्यावरती येऊन आम्ही तिथे संपलो असतो. हे सगळे गोष्टी झाली. त्यानंतर मग 26 जुलै 99ला कारगिल विजय दिवस साजरा करतो. आणि त्यामध्ये तोलोलिंग वरती जे काही सैनिक गेले होते 6 जण 7 जण आम्ही, तर तो बघा कुठेतरी एक फोटो तुम्हाला बघायला मिळेल की तिरंगा घेऊन वरती बसलेले आहेत त्या डोंगरावरती. असे सगळे आणि दाड्या बिड्या वाढलेल्या आहेत. काही लोकांचे असे एकदम विद्रूप चेहरे आहेत तिथं. पण तो चेहऱ्यामध्ये माझा पण कुठेतरी एक चेहरा आहे. हे सगळं होतंय, सर्व हे झालं. त्याच्यानंतर विजय दिवस साजरा केला आणि एक कॅम्प फायर होतं खाली आल्याच्या नंतर. पण ते कॅम्प फायर करायचं कारण आम्हाला फक्त एक हौसला होता की आम्ही हा विजय दिवस साजरा करतोय म्हणून. पण आम्ही त्याच्यामध्ये त्या विजयामध्ये आमचे 4 जवान जे आहेत ते तिकडे सोडून आलो होतो. म्हणजे ते कधीच आम्हाला पुन्हा मिळणार नव्हते. त्याची याद म्हणून आता तिथे एक विजय स्तंभ तिकडे बांधलेले आहे कारगिलला. आणि ते सगळं सोडून आल्याच्या नंतर पुन्हा आमची इकडून श्रीनगरहून खाली डाऊन झाल्याच्या नंतर पुन्हा आम्ही जोरहाटला येतो, आसामला येतो. आणि सुरुवात होते ऑपरेशन हिफाजत टू मणिपूर. 20 जून 2005. सांगू शकेल तो दिवस कधी असेल तुम्हाला महिलांना तर माहितीच आहे. खूप आयुष्यातला तुमचा एकदम दिवस, वटपौर्णिमेचा दिवस. 20 जून 2005 वटपौर्णिमेचा दिवस. जर कॅलेंडर तुम्ही बघितला तर त्यात तुम्हाला तिथी पण कळेल ती. 20 जून 2005 एक असा दिवस होता की माझे काही सैनिक म्हणजे आमच्या कमांडिंग ऑफिसरला खबर मिळाली होती. ही 4-5 दिवस अगोदरचीच गोष्ट आहे ती. 20 जूनचं तर माझं ऑपरेशन झालं होतं. तर 4-5 दिवस अगोदर आम्हाला आमच्या कमांडिंग ऑफिसरला एक खबर मिळाली की या गावामध्ये, हॅपलिंग गाव होतं ते मणिपूरमध्ये, म्यानमार आणि बांगलादेशची बॉर्डर, काही सैनिक जे आहेत म्यानमारचे किंवा पाकिस्तानचे जे आतंकवादी ते आपल्या देशामध्ये घुसले आणि तिकडची जी गावं आहेत ती त्यांनी कॅप्चर केली. आणि तिकडच्या महिला ज्या मुली आहेत त्यांना ते त्रास देत आहेत. तर याच्यावरती काहीतरी तुम्ही जाऊन ते ऑपरेशन करून सगळेच्या सगळे जेवढे सैनिक जात आहेत ते परत घेऊन ये. मला त्यांनी ब्रीफिंग दिली. मी माझ्या कमांडोला विचारलं, अशाला असं सीओ साहेबांनी सांगितलंय
कोण कोण ऑपरेशनला यायला तयार आहे. तर 30-35 पोरं जी होती तयार झाली. सर मी आहे, मी आहे, मी आहे, कारण त्यांचा विश्वास होता. हे सर्व त्यांना सांगितलं, मला अशाला अशी कहाणी आहे. सीओ साहेब बोलतात की 20 ते 25 आतंकवादी आहेत आणि त्याच्यासाठी आपल्याला 20 भरपूर झालो आपण, कारण एक कमांडो 100च्या बरोबर आहे. या हिशोबाने आपण त्यांना बोललो की आपण 20 जण सुद्धा मला या ऑपरेशनमध्ये पाहिजेत आणि 20 जणांची एक टोळी, 20 जणांची एक तुकडी आम्ही ऑपरेशनसाठी तयार झालो. आमचं बॅटल लोड 7 दिवसांचा बॅटल लोड, म्हणजे जेवणाचं सामग्री प्लस आपला ॲम्युनिशन, झोपायचं सामान, जर रस्त्यामध्ये काय जर मेडिकल जर लागली तर मेडिकलचं सामान, जे जीवन आवश्यक जेवढ्या ज्या गोष्टी आहेत तेवढं बॅटल लोड, म्हणजे त्या युद्धाच्या लोडमध्ये सगळं ते येतं. तुम्हाला एक वेळेला जेवण नसलं तरी चालेल, पण तुमच्याकडे बंदुकीमध्ये गोळ्या जास्त पाहिजेत, कारण ते तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी तुम्हाला मदत करतील. जेवण नाही भेटलं तर तुम्हाला रस्त्यामध्ये काहीतरी मारून खाता येईल. जगण्यासाठी काहीतरी काय असतं की जगायचं असेल तर फक्त थोडंसं काहीतरी आपल्या पोटामध्ये पाहिजे. आणि पाणी कसं कमवलं जातं, पाणी कसं केलं जातं हे पण त्याच्यामध्ये शिकवलं जातं. नाल्याचा पाणी प्यायचं नाही, तुम्ही झाडं कापायची आणि त्याच्यातून पाणी कसं काढायचं ते सर्व शिकवलं जातं त्याच्यामध्ये. ते सर्व सैनिक जो कमांडो आहे त्याला या सगळ्या गोष्टीची त्याला ज्ञात आहे, त्याच्यामध्ये बऱ्यापैकी तो पारंगत आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी शिकवल्याच्या नंतर मग बॅटल लोड तयार केला आम्ही. लगातार 6 दिवस चालल्याच्या नंतर, कारण आमच्याबरोबर एक गाईड होता, तो सांगणारा की ज्या गावातून तो आला होता तो सांगणारा होता. त्याला मग आमच्याबरोबर त्याला घेऊन गेलो, त्याचा तोंड बांधलं आणि त्याला सांगितलं की तू एक शब्द पण इथं बोलायचा नाही. त्याला एका झाडाखाली जाऊन बांधून त्याला चेन लावून बंद करून ठेवलं होतं, बांधलं होतं. जोपर्यंत आमचं ऑपरेशन संपत नाही तोपर्यंत तू इथून कुठे जायचा नाही, तर तू जाऊन गावावाल्यांना सांगशील की मी फौजला घेऊन आलोय, यांच्यावरती गोळ्या मारा. असा तो एक शिकवण आहे. आणि तिथपर्यंत गावामध्ये पोहोचतोय आम्ही. सकाळी 4 वाजल्याचा सुमारास आम्ही त्या गावामध्ये पोहोचतोय, म्हणजे 20 जूनला सकाळी 4 वाजता गावामध्ये पोहोचल्याच्या नंतर तिकडे नॉर्थ ईस्टला ना लवकर झुंजूमुंजू होते, पहाट लवकर होते, म्हणजे 5 वाजता जर सूर्य वरती येतो. आसाममध्ये आपण कोण जर गेला तर नॉर्थ ईस्टला, तर पूर्वोत्तर राज्य जे तिकडचे आहेत ना, लवकरच म्हणजे सकाळी 5 वाजता सूर्य, म्हणजे आपला आपण म्हणतो इकडच्या 8 वाजले तेव्हा तिकडे 5 वाजलेले असतात, असा तो प्रकार आहे. आणि तिकडे गेल्याच्या नंतर मग झुंजूमुंजू झाली आणि सकाळी 4 वाजता म्हणजे माणसाला माणूस दिसायला लागला. आणि त्याच्या गावातली जी माणसं होती ना, ती प्राथमिक आपले जे सकाळचे जे विधी करायचे आहेत ते त्या नदीवरती जाऊन करतात. त्यांच्या घरामध्ये टॉयलेट नाहीये. आणि बाहेर पडतोय कोण, तर घरातली माणसं नाही बाहेर पडत, या आतंकवादी जे आहेत ना ते बाहेर पडतात. सर्वांच्या पाठीला बंदुके लावलेली आहेत, चौघे 5-5च्या ट्रूपने ते पुढे जात आहेत, नदीवरती जात आहेत, परत येत आहेत, जातात येत आहेत. अशी सर्व गिनती केल्याच्या नंतर सगळ्यांकडून रिपोर्ट मिळाले, जेवढे माझे कमांडो होते ते, सर हे 60-70च्या वरती आहे. कुठेतरी गफलत झाली, म्हणजे आम्ही विचार केला होता की 20-25 भरपूर झालो होतो आम्ही त्यांना, आणि हे 60-70च्या वरती निघाले. आणि काय झालं हे सर्व त्याच्यामध्ये त्यांनी सर्व माझ्या साथींना सांगितलं की ज्याला कुणाला दिसतंय ना त्यांनी फक्त बघायचा प्रयत्न करा. कधीही म्हणजे तुम्ही जिथे दगा लावून बसलाय, घास लावून बसलाय, उठायचा प्रयत्न करू नका. थोडं जरी झाड जरी हल्लं ना लगेच तुमच्यावरती लगेच नजर येईल कुठून तरी. आणि आपण अशा जागेवरती बसलो होतो की लगातार तिकडे पाऊस होतोय आणि तिथे जोग नावाचा एक किडा आहे. जोग म्हणजे एक एवढा असा किडा आहे, तो एकदा जर आपल्या शरीरावरती जर लागला ना कुठलेही, जळू त्याला जोग बोलतात, म्हणजे नॉर्थ ईस्टला त्याला जोग बोललं जातं. तर जळू एका जागेवरती जर लागला ना, तुमचं रक्त 100 ml रक्त खाऊन जाईल आणि तो बाहेर पडणार नाही. जर तुम्ही जर ओढला तर तुमचं संपूर्ण मासच बाहेर काढेल. जोपर्यंत त्याच्यावरती नमक टाकत नाही ना, मीठ टाकत नाही तोपर्यंत तो तुम्हाला सोडणार नाही. आणि जर एकदा मीठ टाकून जर काढलं मग ती रक्ताची धार तिथून सुरुच होते. त्यापेक्षा तो स्वतः जोपर्यंत सोडत नाही तोपर्यंत त्याला काहीच नाही करायचं. त्याच्यावरती फक्त वाट बघायची, हा कधी आम्हाला शरीर सोडून देतोय आणि कधी बसेल आपल्या अंगावरती कळत नाही. कारण ज्या टेम्परेचरवरती तुम्ही असाल तो टेम्परेचर तो घेतो. जर तुम्ही 29 मध्ये टेम्परेचर मध्ये असाल तर तो तिथलं त्याचा टेम्परेचर 29 होईल. तुमच्या शरीराला एकदा टच झाला की कळणारच नाही.
काय झालंय काय नाही. आणि असा तो प्रकार, तो जळूनचा प्रकार. आणि त्याची सर्वात भीती म्हणजे गोळीची भीती नाहीये, तो कुठे एकदा जर लागला शरीराला, कानाला जर लागला तर कान कापायला लागेल, पण तो सोडणार नाही आपल्याला. भीती त्याच्यापासून पण आहे तेवढीच. आणि हे सगळं चालतंय. आणि मी माझ्या साथींना सांगतोय की याच्या पुढे फक्त बघायचा प्रयत्न करा जर, आणि आपलं सरप्राईज मेंटेन ठेवा. सरप्राईज म्हणजे आपलं कुणालाही कळलं नाही पाहिजे. जर सरप्राईज आहे तोपर्यंत आपण आहोत. नाहीतर आपल्याला कोणी बघितलं तर सर्वात पहिला तो आपल्यावरती फायर करेल. हे सगळं होतंय. इतक्यात सकाळी 9 वाजायच्या सुमारामध्ये सर्व एकदम झुंजून झाल्याच्या नंतर सर्व ऊन आला आणि अचानक बादल आले. ब्लॅकआउट झाला संपूर्ण. ब्लॅकआउट म्हणजे संपूर्ण म्हणजे पुढचं 5 फुटावरती काय आलेलं दिसत नाही. ढग आले. कारण ती पण जी हाईट आहे ती 13,000 फूट हाईट आहे. 13,000 फूट म्हणजे आपण विचार करू शकतो की विमान जो उडतो ना तो 12,000 फूट वरती उडतो. आणि 13,000 म्हणजे त्याच्यापेक्षा अजून 1,000 फूट म्हणजे आपल्याला डोंगर जे ढग असतात ना, ढगाच्या खालचं काही दिसत नाही. ती परिस्थिती हे समजून जाऊया की डोंगराच्या वरती 1,000 फूट अजून आम्ही वरती आहोत आणि खाली सर्व ढग टेकलेले आहेत आणि त्या ढगातून आपल्याला पुढचं 5 फुटावरती काय चाललंय ते आपल्याला कळत नाही. आणि अशामध्ये संपूर्ण ब्लॅकआउट झालं. काळे ढग आणि पाऊस. 20 जून म्हणजे 20 जूनचा महिना, आपण त्याचा विचार करू शकतो की किती पाऊस असेल. आणि अशा परिस्थितीमध्ये हे सगळं चाललंय. तर मला थोडीशी एक शंका आली. मी माझ्या साथींना सांगितलं जरा मी अजून जरा पुढे जातो आणि चेक करून येतो की एका घरामध्ये सारखे जे आतंकवादी येत आहेत जात आहेत काहीतरी तिथं नक्कीच असेल. जे कारण त्यांचा नाश्ता करून त्यांचा झाला होता. 9-10 वाजले होते म्हणजे त्यांचा नाश्ता तिथपर्यंत त्यांनी पोहोचवला होता. आणि हे इकडे येणं जाणं सारखं त्या घरावरती चालू होतं. तर मी क्राउलिंग करत क्राउलिंग म्हणजे कोणीच्या साह्याने तिथपर्यंत पोहोचल्याच्या नंतर मला तिकडे कळतो, कारण 10 फुटावरती आहे ते. तर एका घरावरती 3 फ्लॅग लावलेले होते. आणि त्या फ्लॅगचा अर्थ होता की तिथे 3 मोठे कमांडर जे आहेत त्यांचे, तर ते होते. आणि हे कमांडर आतमध्ये त्यांचं जेवणाची तयारी चालली. 5 कमांडर आणि त्यांची जेवण बनवणारे काही होते. 3 जण ते जेवण बनवणार, त्यांची लंगरी जे जेवण बनवणारे कुक, हे सर्व आतमध्ये तिथे बसलेत. हे सोफ्यावरती बसलेत, गाणी ऐकतायत. मध्ये त्यांचं वायरलेस सेट म्हणजे रेडिओ इक्विपमेंट जसं आपलं हे आहे तसं सर्व त्याच्याकडे लागलेलं आहे. सॅटेलाइट फोन आहेत त्यांच्याजवळ, कारण वरती लाईट नाहीये, त्या जंगलांमध्ये लाईट नाहीये. सॅटेलाइट फोन चालतात पण ते सर्व बॅटरीवरती. आणि अशामध्ये हे सर्व बघितल्याच्या नंतर मग मी पुन्हा पाठीमागे फिरलो. माझ्या साथीनं सांगितलं की अशाला अशी ही कहाणी आहे, सर्वांनी सावधान राहा. कोण बाहेर पडतोय काय माहिती नाही, पण या घरावरती मी आता ग्रेनेड टाकणार आहे. आणि मी परत पाठीमागे फिरलो. इतक्यात काय झालं, वरून एक आतंकवादी आला त्या घरावरती. कारण ज्या घरामध्ये जे बसले होते ना, त्याचे लीडर कमांडर्स बसले होते, त्यांचा काहीतरी तो मेसेज असेल, त्यांनी बोलवलं असेल. त्याच्या हातामध्ये वॉकी टॉकी होती, म्हणजे वायरलेस सेट होता. तो सेंट्री होता वरती. सेंट्री म्हणजे तो पहारेकरी होता त्या दिवसाचा. कारण हे जे असतात ना, हे पण पहारेकरी ठेवतात आपल्याजवळ. जे कमांडर्स जे बसलेले आहेत आतमध्ये ते चीफ आहेत त्यांचे. आणि त्यांच्या बाजूला जे आहेत ते सर्व रिक्रूट किंवा ज्यांचे सैनिक आहेत ते त्यांच्यावरती ते पहारा देत असतात. आणि अशामध्ये ते मी पाठीमागे फिरतोय, इतक्यात एक आतंकवादी वरून आला आणि मला क्रॉस करून पुढे चालला. पण पाऊस असल्यामुळं त्याने बूट घेतला होता वरून. बूट म्हणजे रेनकोट असल्यामुळे त्याच्यावरती तो मला बूट घेऊन तो पुढे चाललाय, मला क्रॉस करून पुढे चालला. त्याचं लक्ष माझ्याकडे नाही, कारण मी क्राउलिंग करून चाललोय आणि गुडघ्या एवढा गवत आहे. आणि माझ्या लगेच लक्षात आलं की हा मला क्रॉस करून पुढे गेलाय. पण ह्याच्या जर ध्यानात आलं की हा अचानक हा रस्ता कसा बनला, तो हो सकता है तो तुरंत पाठीमागे फिरेल माझ्यावरती फायर करेल. मी क्राउलिंग करतात त्याच्यात यू-टर्न घेतला, त्याच्या पाठीमागेच गेलो. माझी कोकरी काढली, त्याचा तोंड दाबला आणि त्याच्या गळ्यावरती कोकरीने त्याचा सायलेंट केलं, त्याला कापल्याच्या नंतर तो थोडा वेळ तडपला. कारण काय माहिती, ही मोठी नस जोपर्यंत म्हणजे पूर्ण कटत नाही तोपर्यंत मरत नाही माणूस. आणि मी कापल्याच्या नंतर त्याला जमिनीवरती कोसळलं खरं, पण त्याला त्याच्या कमरेवरती गुडघा लावला आणि वरती उचललं. मेला नाही तो. त्याच्या तोंडातून म्हणजे बोलण्याचा काहीतरी तो प्रयत्न करत होता, पण हा गळा कापल्यामुळे काय म्हणजे हा कंठ आहे ना, कंठ कापल्यावरती आवाज नाही येऊ शकत. हे मी ग्राउंडवरती बघितलं. कंठ कापल्यावरती आवाज नाही, तो फक्त त्यातून हवा बाहेर पडत होती आणि रक्ताची एकदम म्हणजे ना पिचकारी.
ही त्याच्यातून तो ओरडायचा प्रयत्न करतो, पुन्हा कुकरी फिरवली, संपूर्ण त्याला अर्धवट केलं, एकदम शांत झाला. थोड्या वेळाने शांत केलं त्याला, तिथे ठेवलं आणि मग मी माझ्या लोकेशनवरती आलो. आल्याच्या नंतर मी माझ्या साथीनं सांगितलं की या घरामध्ये जे आतंकवादी आहेत ना त्यांच्यावरती जाऊन मी आता अटॅक करणार आहे, तुम्ही सर्वांनी सावधान राहा. जर बाहेरून जर फायर कोणी केलं तर त्याला फायरचं उत्तर फायर नाही द्या. तिथपर्यंत पुन्हा माझे मी ग्रेनेड म्हणजे हँड बॉम्ब ते तयार केले. त्याची बघा पिक्चर मध्ये दाखवतात बघा ना, ते असं उचलल्याने कुठे पण टाकल्याने मग जाऊन तिकडे तो फाटतो, तसं होत नाही. तसं होत नाही. म्हणजे ग्राउंडची रियालिटी वेगळी आहे. हे जे पिक्चर वाले जे असतात ना ते कुठे पण त्यांनी बंदूक तरी टाकली तरी तिथपर्यंत पोहोचते आणि तो मरतो लगेच. आणि तो 10-12 गोळ्या काय एकाच वेळेला तो झाडतो, तसं नसतं ते मी ग्रेनेड तयार केले आणि पिन काढली आणि त्या घरामध्ये टाकून दिली. 3 ग्रेनेड टाकल्याच्या नंतर मोठासा असा ब्लास्ट झाला आणि मी पुन्हा जमिनीवरती म्हणजे लपून बसलो पुन्हा. कारण फ्रेगमेंटेशन असतात म्हणजे का बेडकासारखं ते हे फुटतात. बेडूक कसं उडी मारतो तसं जे ग्रेनेड असतात ना ते जमिनीपासून एक फुटावरती जाऊन ते असं मग फाटतात आणि त्याच्यामध्ये 36 त्याचे छर्रे असतात. एकामध्ये 36 छर्रे असतात आणि एक घरामध्ये जेवढे असतील ना तेवढा तो एक ग्रेनेड भरपूर झाला, एवढी त्याची कॅपॅसिटी आहे. आणि मी 3 टाकले त्याच्यामध्ये आणि आतमध्ये बसलेले जेवढे 8 कमांडर्स आणि त्यांचे जे सहाय्यक सगळेच्या सगळे ढेर झाले, मेले. हे मेले ते मेले, पण त्यांच्याबरोबर त्यांचं वायरलेस इक्विपमेंट होतं जे बाहेर संचारवरती जे बोलत होते, त्यांना मेसेज पाठवत होते, तर तो पण सर्व ब्लास्ट झाला. म्हणजे आतून कमांडर पण गेले आणि त्यांचा वायरलेस सेट जे रेडिओ सेट त्याचे जे होते इक्विपमेंट जे होते बोलायला म्हणजे दूर त्यांचा संचारच बंद झाला सर्व. कोणी ऑर्डर देणारा कोण उरला नाही आणि त्यांचं लाईट पण त्यांची गेली. जे बोलायचं जे होतं तो इक्विपमेंट संपूर्ण खराब झाला. म्हणजे त्यांचं कम्युनिकेशन तुटलं थोडक्यात. आणि हे सगळं कळतंय नाही, एक तर कुठेतरी ब्लास्ट झाल्याच्या बघितला आवाज आल्याच्या नंतर एक जे बाहेर बसले होते आतंकवादी ते घराच्या बाहेर पडायला लागले आणि बघायला लागले की कुठेतरी काहीतरी झालंय. नेमकं काय झालंय त्यांना माहिती नाही. त्यांना वाटलं काय स्टोवचा काहीतरी, कारण तिकडचं जेवण गॅसवरती नाही म्हणत, अजूनपर्यंत तिकडे स्टोव किंवा आपला चुलीवरती सर्व चाललेलं आहे. आणि त्यांना काहीतरी त्याची शंका आली. मग ते एक इकडे यायला लागले. आणि जसं जसं जे बाहेरून येत होते झाडामागे दड म्हणजे घात लावून बसलेला माझा सैनिक जो कमांडो आहे एकाला एक गोळी एक दुश्मनच्या हिशोबाने ते लढत होते. जसं ज्याला दिसलं त्यांनी त्याला मारलं. दुसऱ्या गोळीची त्यांनी कधीच फायर केला नाही. त्याला आमची ऑर्डर म्हणजे फायर ऑर्डर तीच आहे, ज्याला दिसेल त्यांनीच त्याला मारायचं आणि एका गोळीमध्येच मारायचं, दुसरी गोळी मारायची गरज नाही. मारायचं ते एकदाच मारा, ते हेडशूट करा, कहाणीच खतम. म्हणजे बोलायला पण हलणार पण नाही, तो चालणार पण नाही, तोंडातून शब्द पण निघणार नाही. आणि असे हे सर्व लढाई चालले आणि पुन्हा ब्लॅकआउट झालं सर्व काळोख. कारण आता पावसाचाच तो मोसम आहे. ब्लॅकआउट झालं संपूर्ण, पुन्हा बंद झालं. तेवढ्यामध्ये सर्व इकडचे तिकडचे सर्व कहाणी म्हणजे सर्व धावपळ सुरू झाली. या धावपळीमध्ये माझ्या एका साथीला गोळी लागली. तो मला सांगतोय सर मला गोळी लागली, मी इथे पडलोय. आणि पडल्याच्या नंतर मग मी बोललो त्याला तुझे ऍक्च्युअली तुझे लोकेशन कुठे आहे, कारण मला काही समजतच नाही, कारण संपूर्ण ब्लॅकआउट झालंय. मौसम थोडासा क्लिअर होते. जर हे ढग ज्या वेळेला निघून जातील त्यावेळेला मी तुझ्याजवळ येईन आणि मग त्याला तिथून माझ्या इकडे घेऊन येईन. जवळजवळ 5-10 मिनिटं लागतील हा मौसम क्लिअर व्हायला. आणि त्याच्यामध्ये सुरू झालं म्हणजे पाऊस येतोय, ढग, तो देवाच्या कृपेने तो ढग ते निघून गेले. मला त्यांनी एक फायरचा इशारा दिला, टक 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 टक, त्याने एक डबल टॅपचा फायर दिला. मला लगेच कळलं की हा माझा साथी तिथपर्यंत पडलेला आहे. मी ट्रॅव्हलिंग करून तिथपर्यंत त्याच्याजवळ पोहोचलो, त्याला उचललं. पण ज्या आतंकवादीने ज्या माझ्या साथीला गोळी मारली होती ना त्याला माहिती होतं की ह्याला उचलण्यासाठी कोणतरी येईल. तो पण खड्ड्यामध्ये बसला होता. त्याने म्हणजे बघत ना ट्रंच खोदून त्याच्या आतमध्ये बसणं, तो पण त्याची वाट बघत होते याला कोणतरी उचलायला येईल. पण त्याला तो दिसत नव्हता, कारण अंडरग्रोथ म्हणजे गुडघ्या एवढा हे असल्यामुळं त्याची हालचाल काहीच नाही ना, तो पडूनच राहिला. जसं मी उठलो तसं त्याला दिसलं. त्यांनी
माझ्यावरती एक ऑटोमॅटिक फायर केला. ऑटोमॅटिक म्हणजे बर्स्ट फायर बोलतात ना त्याला. ऑटोमॅटिक फायर केला आणि 7 गोळ्या माझ्या डाव्या पायाला लागल्या. संपूर्ण पाय घेऊन गोळ्या निघून गेल्या. माझा साथी माझ्या उजव्या खांद्यावरती होता. गडगडत खाली नाल्यामध्ये गेला. तो खड्ड्यातून वरती आला. त्यांनी दुसरा बर्स्ट केला. 2 गोळ्या माझ्या उजव्या पायाला लागल्या. संपूर्ण पाय मोडला आणि कमरेला चिकटला. दोन्ही पायाने हेच झालं. उभा राहिला तो पुन्हा. त्यांनी बघितलं की काहीतरी इथे हालचाल होते आणि त्यांनी तिसरा बर्स्ट केला. तिसरा बर्स्ट केला म्हणजे असा तर मला तो दिसतोय माझ्या समोरच आहे. तो 5 फुटावरती आहे. आमने म्हणजे नजरेला नजर मिळवतोय. तो माझ्यावरती बर्स्ट केला त्याने आणि तिसरा बर्स्ट केला त्याने आणि माझ्या 2 गोळ्या पोटामध्ये लागल्या. ती पण मी करवड बदलत होतो. म्हणजे असं खुशी होऊन मी पुढे पुढे जायचा प्रयत्न करत होतो. इतक्यात 2 गोळ्या पोटामध्ये लागल्या. आतड्या बाहेर. माझ्या हातातली माझी जीवन संगिनी म्हणजेच माझी रायफल ती निसटली. काहीच नाही करू शकत. तो पुन्हा उभा राहिला. आता 5 फुटावरती आला. नजरेला नजर मिळाली. एकदम होता ना एकदम असं बघतोय माझ्याजवळ. त्याने आरामसे त्याने हत्यार उचललं त्याचं आणि एम घेऊन म्हणतात ना की एक गोळी फक्त मारायची होती. त्याने बघितलं की हा अजून हा मेलेला नाही. त्यांनी बरोबर त्याने असं नेम धरला माझ्यावरती आणि ते म्हणतात ना त्या आपल्या देवाची परमात्माची त्याच्यावरती एक आहे की जागोरा का साह्या मार सके ना कोई. ज्या ईश्वराने एवढं म्हणजे मी जिकडे हात टाकलं माझी बंदूक माझ्या हातामध्ये आली. उचलली होती तशीच मी त्याच्यावरती ट्रिगर प्रेस केलं. कारण बंदूक मला खांद्यावरती घेऊ शकत नव्हतो. पण म्हणतात ना की त्याला काहीतरी घाबरेल तरी कम से कम पळून तरी जाईल. जशी उचलली आणि त्याच्यावरती मी ट्रिगर प्रेस केलं आणि बंदूक कशी उचलती अशी म्हणजे फायर करतो ना त्यावेळेला अशी वरती होती. जर दोन्ही हाताने पकडली तर आपण नेम धरून कुठेतरी मारू शकतो. पण एका हाताने पकडली आणि जशी होती तशीच मी दाबली. मी त्याला घाबरवण्यासाठी मारली होती की तू जवळ येऊ नको म्हणून. पण ती बंदुकीचा म्हणतात ना ईश्वराने त्याला पकडलं तिथनं आणि तशी मी ट्रिगर दाबला. खालून वर पण त्याला चिरलं. तो येऊन माझ्यावरती कोसळला. तिथून माझ्यावरती आला. 5 फुटावरती होता आणि हाईट वरती होता. तो येऊन गडगडत माझ्यावरती आलावरती मी थोडासा साईड झालो. पुन्हा ती बंदूक घेतली आणि त्याच्या डोक्यामध्ये एक गोळी मारली. त्याला मस्तक आउट करून टाकली. आणि मग मी माझ्या कमांडिंग ऑफिसरला सांगितलं सर मला गोळी लागली. तोपर्यंत दुपारचे 1 वाजला होता. दुपारचं 1 वाजेपर्यंत ही सर्व कहाणी सुरू चाललेली. मी माझ्या कमांडिंग ऑफिसरला सांगितलं सर मला गोळी लागली. साथीसाथ माझ्या साथीला पण गोळी लागली. तो बोला ठीक आहे मी ताबडतोब हेलिकॉप्टर पाठवतोय. हेलिकॉप्टर यायला सुरुवात झाली. त्यांनी तिकडून आमच्याकडे GR म्हणतात त्याला ग्रेट रेफरन्स जसं आता तो मॅप म्हणतात ना मॅप मध्ये कुठे कुठे जायचं आहे त्याला आम्ही त्याला GR दिलं. GR दिल्याच्या नंतर त्यांनी तिकडनं तो ग्रेट रेफरन्स दिल्याच्या नंतर मग त्यांनी तिकडून हेलिकॉप्टर पाठवला आमच्याजवळ. पण बादल ढग आल्याच्यामुळं त्यांना खालचं काहीच दिसत नव्हतं. संपूर्ण ब्लॅकआउट झाला. पुन्हा ब्लॅकआउट झालं. लगातार पाऊस होतोय आणि ब्लॅकआउट मध्ये 3 वाजता तो वरतीच हेलिकॉप्टर फेऱ्या घालतोय. जशी ढग निघून गेले त्यांना कळलं बाबा इथेच कुठेतरी यांचं झालंय. आणि आतंकवाद्यांनी जसं ढग निघून गेला आतंकवाद्यांना कळलं की हेलिकॉप्टर वरती आलाय. त्यांनी त्याच्यावरती फायर करायला सुरुवात केली. तोपर्यंत 3:30 वाजले. 4 वाजायला आले आणि 4 वाजता पुन्हा अंधार. पुन्हा ढग आले. फायर त्याचा हेलिकॉप्टर वरती फिरतोय. पण हेलिकॉप्टरमध्ये जे बसलेले पायलट होते त्यांनी सांगितलं यांना सकाळपर्यंत वाचवून ठेवा. मला आता लँड करता येणार नाही. हेलिकॉप्टर निघून गेला. माझ्या साथीने मला तिथून उचललं. एका नाल्यामध्ये घेऊन गेले. वाहता नाला होता. म्हणजे वरून देव आमच्यावरती कृपाच करत होता. लगातार पाऊस होतोय. नाला भरून चाललाय. नदी नाला म्हणजे ओढा. आणि झाडाचा एक खुंट असतो बघा. एखादा मुळापासून झाड वाहून गेला ना ते कुठेतरी नदीमध्ये अडकतं. संपूर्ण ते माती भीती नाही फक्त एकदम गोरा करीत एकदम असं झाड आहे तो. आणि त्याच्यावरती मला तिथे घेऊन गेले. माझ्या अंगावरती सर्व कपडे काढले आणि मला सांगितलं की सर इथे आता तुम्ही चिटकून बसून राहा. जर झोपला
तर संपला. कारण ती लढाईच अशी होती की जर आम्ही जर झोपलो असतो किंवा एक दुसऱ्याच्या साह्याला जर गेलो नसतो तर आम्हाला त्यांनी घेरलं असतं. ही सर्व चालतंय आणि तोपर्यंत कधी इकडून बाहेर, कधी इकडून बाहेर, कधी तिकडून बाहेर, आणि त्याचा कमांडर मी. मला स्वतःलाच गोळ्या लागल्या, त्यामुळं सर्वांना ते खचलं. कारण रेडिओ सेटवरती मीच संभाषण करत होतो, सर्वांना ऑर्डर मी देत होतो. आणि त्यांना लगेच कळलं की मला ज्यावेळेला मी मेसेज पास केला त्यावेळेला, कारण रेडिओ सेट सर्वांजवळ होते, आणि त्यांना सांगितलं, मला जे माझे आतमध्ये जागा लावून बसले होते त्यांना पण कळलं की सरांना गोळी लागली. आणि हे सगळं होतंय तोपर्यंत संध्याकाळी 7 वाजले. कानातून नाकातून यायला रक्त यायला सुरुवात झाली आणि शरीर हळूहळू हळूहळू म्हणजे म्हणतात ना की बंद पडायची सुरुवात, ती प्रक्रिया सुरू झाली. तोपर्यंत चालू होतं, कारण रक्तस्राव जास्त झालं, पण वाहत्या नालामध्ये असल्यामुळं जास्त पॉयझन चढत नव्हता वरती. आणि मग त्यांनी मला पुन्हा तिथून त्या खुर्दवरती नेऊन ठेवलं आणि बघतोय तर मी त्यांना बोललो की हा जो लेफ्ट पाय आहे ना, फक्त त्याचा मास उरला होता. मध्ये त्याचं कापल्याच्या नंतर एखादा कुठला तरी मास राहतं आणि खाली खेचल्याच्या नंतर त्याचा जास्त वजन झाल्याच्या नंतर तो एकदम त्रास करतो. आणि अशामध्ये मी माझ्या साथीला बोलतोय, राजा तू ह्याला काप, म्हणजे कमसे कम फर्स्ट एड तरी करता येतील, रक्त तरी थांबेल. तो बोला सॉरी सर, मैं ये नहीं कर सकता. मग त्यांनी तिकडचे 2 दंडे कापले, 2 झाडं कापली, त्याची माझ्या बुटाची लेस काढली आणि हा उजवा पाय जो कंपाऊंड फ्रॅक्चर झाला होता, कमरेला चिकटला होता, त्याची फक्त त्याची मधली जी हड्डी आहे तीच फक्त तुटली होती त्याची. आणि कंपाऊंड फ्रॅक्चर म्हणजे धराती असते ना आपण करवत सारखा असं एका दुसरा एक असा ते होतं, त्याला बोलतात कंपाऊंड फ्रॅक्चर. पाय कमीच झाला एकदम, कंपाऊंड फ्रॅक्चर झाला त्याच्यामध्ये. तर गोळ्या निघून गेल्या आणि त्याच्यामुळे तो त्याला त्यांनी तिकडचे 2 दंडे कापले आणि त्याला सरळ करून बांधून घेतलं, पायाला बांधलं. आणि नंतर त्याला बोललो की आता ह्या पायाला गुडघ्यापासून म्हणजे त्याला वेगळं कर, म्हणजे तुला बांधता येईल. बोला सॉरी सर, मैं ये नहीं कर सकता. ज्या आतंकवादाला कापली होती ना ज्या खुकरीने, त्याच खुकरीने मी माझा पाय गुडघ्यापासून वेगळा केला. आणि मग त्याला बोललो तू आता ह्याला बांध. त्याच्यानंतर मग त्यांनी त्याला बांधलं, बनियन काढली, बनियनने संपूर्ण रक्त बंद झालं, बांधलं. आणि मग थोडंसं रक्त कमी झालं त्याचं, पण होतो नाल्यामध्येच. नाल्यामध्ये असल्यामुळं काय झालं की हे 2 ठीक होतंय, इतक्यात पोटाने जबाब द्यायला सुरुवात केली की 2 गोळ्या लागल्या त्याच्यामध्ये आणि थोडासा होल पडला होता आणि त्यातून आतड्या बाहेर पडायला सुरुवात आणि त्या पण आतमध्ये डॅमेज आणि जिवंत बुलेट आतमध्ये. जसं जसं श्वास घेतोय, कारण मी जमिनीवरती लकडलो होतो आणि जमिनीवरती असल्यामुळं गोळ्या बाहेर नाही पडल्या, त्या तशाच चिटकून राहिल्या त्याच्यामुळे, म्हणजे पोटामध्येच राहिल्या, त्याला जागा नाही भेटली बाहेर पडायला. दोन्ही बुलेट जसं जसं श्वास घेतोय तसं जसं वरती चढताय, म्हणजे तेव्हा जाणवलं की काहीतरी धावतंय पोटामध्ये, काहीतरी पळतंय. आणि एकदम कान म्हणतात ना, कानातून आवाज येणं बंद झालं. बघतोय, बघा म्हणजे बोलायचा प्रयत्न करतोय आणि त्याच्यामध्ये पण मी माझ्या साथींना सांगतोय फायरचा आवाज, कारण तुम्ही ज्या वेळेला कराल तो सांभाळून, कारण सर्व रात्र आपल्याला अजून इथं काढायची आहे. आणि अशामध्ये हे सगळं होतंय सर्व चालू आहे. इतक्यात सकाळ झाली आणि त्याच्यामध्ये काय होतं, प्रत्येक कमांडो जवळ ना मॉर्फिनचं इंजेक्शन होतं. मॉर्फिन म्हणजे पेन किलरचं इंजेक्शन होतं. सर्व 21 म्हणजे 20च्या 20 जवानांकडे जे इंजेक्शन होतं, एक इंजेक्शन त्याला, एक इंजेक्शन मला, कारण त्याला लागलं होतं ईडीला, टाकेला लागलं होतं. आणि माझ्या पण थोडंसं एक पाय आणि एका दुसऱ्या पायामध्ये पोटामध्ये असं होतं, त्याच्यामुळं एक इंजेक्शन त्याला थोडंसं, पण मला पूर्ण इंजेक्शन. त्याचा माहिती नाही त्याचा वेदना किती आहे, किती ml द्यायचा आहे ते, कारण ज्या वेळेला आपल्याला माहिती असतं की एनेस्थेशिया ज्या वेळेला देतात ना, आता ऑपरेशनच्या वेळेला देतात ना एनेस्थेशिया, किती मात्रा असते त्याची, है ना. तुमचं पहिलं ब्लड चेक केलं जातं आणि त्या ब्लडच्या हिशोबाने तुम्हाला ती एनेस्थेशिया दिलं जातं. आता डिलिव्हरीच्या वेळेला तुम्हाला सर्व ह्या गोष्टी माहिती आहे. आणि तीच परिस्थिती आहे माझ्यावरती. आता मला जो इंजेक्शन देणारा होता तो कुठला डॉक्टर नव्हता, तो माझा साथी.
जास्त दुखतोय ना तुम्हाला जास्त देतो. त्याच्यामध्ये मला वेदना काहीच होत नव्हत्या, मला वेदना होत नव्हत्या, पण काय झालं, डोस ओव्हर झाला. म्हणजे मला काहीच नाही, तर मी बोलतोय मला सगळं कळतंय मग काय होतंय, कारण अंगामध्ये ते काय वाटतच नाही, पण ब्लड नसल्यामुळं चक्कर यायला सुरुवात झाली. कानातून नाकातून जेवढे यायचे सर्व व्हायला सुरुवात झाली. आणि असं हे सर्व चालतंय. सकाळ झाली, सकाळी 7 वाजता हेलिकॉप्टर पुन्हा फिरायला लागला, कारण रात्रभर ते पावसामध्ये होती. ती वरुण राजाची कृपा होती की रात्रभर तो थांबला नाही, आणि तो जोपर्यंत बरसत होता तोपर्यंत माझा डोळा लागला नाही. माझ्या साथीने मला हे सांगितलं, सोओगे तो खोओगे, सोना नाहीये. आणि ही संपूर्ण ही रात्र त्या पावसाळी अंधारी म्हणजे पौर्णिमेची रात्र आम्ही त्या याच्यामध्ये काढली. आणि त्याच पौर्णिमेला घरची कहाणी त्याच्यामध्ये मी आता तुम्हाला थोडीशी सांगतो काय झालं. दुपारी मला गोळ्या लागल्या 12-12:30च्या दरम्यान. वटपौर्णिमेची ही प्रदक्षिणा घालते घरी, आणि तिकडून वटपौर्णिमेची ती प्रदक्षिणा घालून आली तोपर्यंत घरचा मंदिर जळला होता. आणि कुठेतरी थोडस काय म्हणजे स्त्रियांचं काय नाही, मला म्हणजे दिवा ठेवला होता, कुठेतरी लागलं आणि ते हे झालं. ते म्हणजे असं मानवाला मानवाली कहाणी आहे ती, करू किंवा न करू. आणि असं हे सगळं झालं, आणि मला त्याची एक प्रचिती म्हणजे यांना कुठेतरी एक इनडायरेक्टली मेसेज मिळाला होता. आणि मला सकाळचं हेलिकॉप्टर आलं 7 वाजता. हेलिकॉप्टर आलं, कुठेतरी एक वाटलं की हेलिकॉप्टर फिरतोय, म्हणजे मला लगेच कळायला लागलं की हे होतंय, आलंय कोणतरी. आणि अशामध्ये हेलिकॉप्टरने डाऊन केलं, आणि मला आणि माझ्या साथीला त्या हेलिकॉप्टरमध्ये भरलं. त्याच्यामध्ये एक मेजर रँकचं डॉक्टर होतं, AMCचे डॉक्टर होते. त्यांनी सांगितलं की आता दुसऱ्याची काय गरज नाही, तुम्ही येऊ नका. मी दोघांना, त्याच्यामध्ये दोनच माणसं बघतात. ते चिता हेलिकॉप्टर म्हणून नसतं, तुम्ही जर कधी बघितलं असं तर आर्मीचा चिता ऑप्टर, त्याच्यामध्ये फक्त 2च माणसं बसतात. ह्याने 3 माणसं भरली, डॉक्टर आणि माझा अजून एक साथी. तिकडनं भरून आम्हाला इम्फालमध्ये घेऊन गेले. इम्फाल मणिपूरची राजधानी आहे. इम्फालमध्ये गेले, 183 MH मिलिटरी हॉस्पिटल. तिथे मला पोहोचतोय इतक्यात माझा एक साथी आहे पांडुरंग आमरे म्हणून, तो आणि माझा कमांडिंग ऑफिसर. आता ते जनरल आहेत, GS कुलार म्हणून. आणि हे दोघे जण तिथे होते. त्यांनी मी तिथे गेल्याच्या नंतर मला स्ट्रेचर वरून हेलिकॉप्टरमधनं काढलं, हॉस्पिटलच्या गेटवरती आणलं. आणि मला त्याने, माझ्या कमांडिंग ऑफिसर मला विचारतायत, तू मला ओळखलीस का? बोला, हाँ साहब, मेरे को पूरा याद है, मैं देख रहा हूँ, सब कुछ सुन रहा हूँ, लेकिन मेरी आवाज मेरे को आ रही है. म्हणजे संपूर्ण कान बंद झाले होते, बोलतोय काय ते कळत नव्हतं. म्हणजे असं होतं तर माइंड एकदम झोपलं होतं, सुन्न झालं होतं, सगळं शरीरात सुन्न झालं होतं. कुणी हात जरी लावलं तरी काही कळत नव्हतं काय आहे माझ्या शरीरामध्ये, काहीच माहिती नाही. सगळं म्हणजे ते एवढं एकदम बधीर झालं होतं. आणि ते मला विचारतायत, मी बोलायचा प्रयत्न करतोय पण काय बोलतोय मला माहिती नाही. मी सांगतोय त्यांना अचाला असं आहे. बोललं, घर बात करोगे? बोला, जी सर, बिलकुल. मग मी थोडंसं भावुक झालो, कारण मला कळलं की मला आता काय कसं बोलावं. थोडासा श्वास घेतला, आणि माझा मित्र पण माझ्या बाजूलाच होता. बोला, बोलताना जरा सावधानमध्ये बोल, म्हणजे हा म्हणजे घरी बोलतोयस. मग मला त्यावेळेला काय होतं, आमच्याकडे ज्या वेळेला मोबाईल नव्हता, 2005 मोबाईलचा आविष्कार झाला होता. त्यावेळेला आपल्या भारतामध्ये मोबाईल आले होते, मोठे मोठे मोबाईल होते ते नोकियाचे, मोठे अगदी वायरलेस सेट सारखे. आणि ते सर्व हे त्या मोबाईलवरती मी, माझ्या घराच्या खाली STD होती. मी त्यावेळेला कल्याणला राहायचो. आणि त्या STD मध्ये मी फोन करून सांगितलं माझ्या मिसेसला, थोडं बोलवा, मला बोलायचं आहे. 5 मिनिटांनी पुन्हा ही खाली आली, आणि तिला मी सांगितलं, मला फुटबॉल खेळताना थोडंसं लागलंय, पुढचे 5-6 दिवस मी तुला फोन किंवा चिठ्ठी लिहिणार नाही, कारण मला बहुतेक आता ऍडमिट व्हावं लागेल. आणि मी तुरंत फोन कट करतो. मी काय प्रश्न विचारलाच नाही, का कुठे लागले, काय लागले. मी बोललो, फुटबॉल खेळताना लागलंय, मला पुढचे 5-6 दिवस काय मला काय फोन किंवा काय पत्र लिहिता येणार नाही.
आणि फोन कट करून दिला. आणि जसं मी आतमध्ये गेलो, ओटी मध्ये, ऑपरेशन थिएटरमध्ये गेलो, इतक्यात त्या मिलिटरी हॉस्पिटलने काय केलं, 3 टेलिग्राम बनवले. त्यावेळेला टेलिग्रामची सुविधा होती. टेलिग्राम बनवले, सांगितलं की एक पाय ॲम्प्यूट आहे, दुसरा पाय कंपाऊंड फ्रॅक्चर आहे आणि ॲब्डॉमेन मध्ये गोळे आहेत. झालं हे, त्याने तिकडे पाठवलं. दुसऱ्या दिवशी टेलिग्राम घरी. टेलिग्राम यांच्याकडे पोहोचल्याच्या नंतर यांनी सर्व हकीकत बघितली. काय हिला काय कळलंच नाही, काय गनशॉट वून, GSW फक्त ते लिहिलेलं होतं, GSW ॲम्प्यूट लेफ्ट पेअर कंपाऊंड फ्रॅक्चर. नाही तिला कळलं. तिने काय बोलली, मला ठीक आहे आलंय, बोला काहीतरी झालंय. पण आणि मला इम्फालमधून तिकडून उचललं आणि फक्त पोटातल्या गोळ्या काढल्या आणि घेऊन आले 151 बेस हॉस्पिटल गुवाहाटी. गुवाहाटीला तिकडून घेऊन आले. आणि कारण त्यांनी म्हणजे लिंक करून यांना फोन करून सांगितलं होतं की आम्ही ह्या माणसाला आम्ही तुमच्याकडे पाठवतोय, एकदम सिरियस आहे. आणि आम्ही गुवाहाटीला उतरलो. इतक्यात तिथे पण संपूर्ण ओटी तयार होती, ऑपरेशन थिएटर तयार होतं, सर्व डॉक्टर तयार होते. त्यांना माहिती होतं एक सिरियस हे येते म्हणून, आपल्याकडे केस येते. तिथपर्यंत आलो. त्यांनी मला तिथले जो ऑपरेशनचे जे कमांडर होते त्यांनी विचारलं, बच्चे तो आपला नाम बता सकता है क्या? आता मला ऐकायला काहीच येत नव्हतं, कारण एकदम सुन्न झालं होतं. काय म्हणजे काय होत चाललंय बाहेर माहिती नव्हतं, पण मला दिसत होतं काहीतरी असं फिरतंय असं वाटत होतं, चक्कर आल्यासारखं होत होतं. मी प्रयत्न करतोय बोलायचा, तोंडातून शब्दच बाहेर पडत नव्हते. आणि पण मला एवढं माहिती होतं की मी काहीतरी म्हणजे गुणगुणचा असा आवाज, एकदम मोठासा आवाज येतोय, हेलिकॉप्टर फिरतोय. तिथपर्यंत मला आतमध्ये ओटी मध्ये घेऊन गेले. त्यांनी परत 3 टेलिग्राम बनवले गुवाहाटीने, ते इकडे घरामध्ये रवाना केले. सेम असं झालंय, इमर्जन्सी मध्ये तुम्ही इकडे येऊन बघून जा म्हणून. म्हणजे त्याच्यावरती काय असतं म्हणजे काय, ऑफ इमिजिएट लिहिलं जातं. म्हणजे अतिशय महत्वाचं आहे की ऑफ इमिजिएट जे भरपूर ह्याच्यामध्ये कमी आहे. ती भाषा जी आहे ना पुढची भाषा, ती वेगळी आहे. ऑफ इमिजिएट म्हणजे ताबडतोब, म्हणजे आताच्या आता ऑपरेशन जगेल का नाही माहिती नाही, ऑफ इमिजिएट आहे ते. ऑपरेशन एकदम इमर्जन्सी आहे. त्याला मला आतमध्ये तिकडे घेऊन गेले. आणि त्याच्यानंतर मग मी 6 दिवसासाठी एकदम कॉमामध्ये होतो, मला काही माहितीच नाही. तोपर्यंत ही माझा परिवार गुवाहाटीला पोहोचला होता. कारण यांना जसं कळलं तसं माझ्या मिसेसने तिच्या वडिलांना सांगितलं. तिचे वडील भारतीय सेनेमध्ये सुभेदार रँकवरती होते. आणि त्यांना लगेच कळलं ती भाषा काय आहे आणि काय. त्यांनी सांगितलं, तर यांना काय त्यांनी कळून दिलं नाही. तुला काय घाबरू नको, काय ठीक आहे. आणि त्यांनी फोन केला माझ्या मेवण्याला, ते कर्नल रँकवरती होते. त्यांना त्यांनी फोन केलं. त्यांना सांगितलं अशाला असं झालंय, तू त्याच्या शोची बोल आणि सविस्तर काही खबर घे. आणि त्यांचं युनिट होतं त्यावेळेला ह्याला पठाणकोटला. त्यांनी तिथून फोन केला आणि माझ्या कमांडिंग ऑफिसरला विचारलं. त्यांनी सांगितलं एकदम हालात जी आहे एकदम खराब आहे आणि ताबडतोब तुम्ही निघून त्यांच्या परिवाराला घेऊन इकडे या. माझा संपूर्ण परिवार त्यांनी तिकडून निघून गुवाहाटीला आले. आणि गुवाहाटीला येऊन 6 दिवस झाले होते. पण मी होतो कॉमामध्ये, मला काहीच माहिती नाही, काही बाहेरची दुनिया काय माहितीच नाही, काचेमध्ये बंद होतो. आणि संपूर्ण ज्यावेळेला म्हणजे होश आला, जेव्हा 6 दिवसांनी मला होश आलं, तोपर्यंत माझी सर्व परिवार तिथं जमलं होतं. माझी आई, माझे मामा, माझे भाऊ, ही सगळं परिवार. आणि मला 2 मुलं होती त्यावेळेला. माझी मुलगी होती 3 वर्षाची आणि मुलगा होता 2 वर्षाचा. आणि माझ्या सासूबाई ज्या आहेत त्या त्यांच्याजवळ थांबल्या आणि बाकीचं सर्व हिला इकडे घेऊन पाठवलं. आणि हे सगळं चालतंय, हे सर्व होतंय. आणि मला 6 दिवसाने माझ्या युनिटच्या जी पोरं होती ना, माझ्याबरोबर ऑपरेशन लढणारी जी पोरं होती, त्यांनी माझ्या कमांडिंग ऑफिसरला सांगितलं, सर इनके लिए एक मंदिर रखो. मंदिर रखो म्हणजे की सर्वांना युनिटची जेवढी पोरं आहेत, जेवढी सैनिक आहेत, त्यांना सांगा मंदिरमध्ये जाणे ह्यांच्यासाठी प्रेरणा करा, म्हणजे प्रार्थना करा, एक प्रे करा, काय कुठल्याही धर्माचा असो. त्यामध्ये एक म्हणजे माझ्या जवळचा एकदम मित्र, माझ्यापेक्षा म्हणजे मुस्लिम धर्माचा, ज्या दिवशी मला गोळ्या लागल्या तिथपासून त्यांनी एक अन्नाचा कण का पाण्याचा थेंब त्यांनी प्यायला नाही.
6-7 दिवस त्याचा रोजा होता. आपण बोलतो ना माझ्या डोळ्यातनं आता हे म्हणजे तो अजूनपर्यंत ड्युटीवरती आहे, तो आता सुभेदार रँकवरती आहे आणि तो एक विश्वास होता माझ्यावरती त्याचा. आणि हे सर्व जे त्या म्हणजे त्याच्यानंतर माझ्यावरती मंदिर ठेवलं गेलं आणि त्या मंदिरची जी सर्वांची जी आशीर्वाद जो होता ना त्या ईश्वराने माझ्यावरती दिला आणि मी 6 दिवसाने जिवंत झालो. म्हणजे कोमातनं बाहेर पडलो. कोमातून बाहेर पडलो आणि लगेच मला माझ्याजवळ एक मेजर रँकच्या डॉक्टर्स होत्या, त्या भेटायला आल्या आणि बोललं सुरेश कसं वाटतंय तुम्हाला, म्हणजे हिंदीमध्ये विचारलं त्यांनी. बोला ठीक है सर, बोला आपका परिवार आया हुआ है आपको मिलने के लिए. तो बोला मैं पहिला कमांडंट जे म्हणजे ब्रिगेडियर आहे त्यांना मी पहिले सांगते आणि मग तुमचा परिवार तुम्हाला मिळेल. मग मला तसं होत आलं तसं की कमांडंटकडे गेली, ब्रिगेडियरकडे, आणि त्यांनी सांगितलं अशाला असं यांना होत आलंय, तुम्ही त्यांच्याजवळ बघू शकता. ते आले, स्वतः आले, बघितलं त्यांनी आणि खुश झाले. बोला बेटा तेरा पैर हम बचा नहीं पाए, तूने तो अपना काम कर दिया है, आपको बाद में मैं बताता हूँ, लेकिन हम आपका पैर बचाने में नाकामयाब रहे. बोला सॉरी साहब, मैंने मेरा पैर हाथों से काटा था. एकदम त्याच्या डोळ्यांना पाणी आलं. बोला आपको पता है हम क्या बोल रहे हो. हाँ साहब बोला मुझे पता है मैंने क्या काटा था वो. आणि एकदम भावूक झाले ते. तोंड फिरवलं, ते निघून गेले. आणि नंतर माझ्या परिवाराला सांगितलं की त्या मॅडमला सांगितलं यांना मिळवते. पण फौजमध्ये एक डिसिप्लिन अशी आहे की तुम्हाला कोणालाही जवळ तुम्हाला जाऊन तिथं भेटून देत नाही. तुम्हाला बघायचं असलं काटेतून बघा. आपल्या इथं कसं चालतं, कुठल्या तरी हॉस्पिटलमध्ये आपण गेलो ना, आयसीयू मध्ये जरी असलं तरी पण आपल्याला डायरेक्ट भेटायला देतात. पण आर्मीमध्ये डिसिप्लिन तीच आहे. फक्त एकटा कमांडंटनी फक्त तिथे बघितलं, त्याच्यानंतर तो तोंड फिरून निघून गेले. त्यांनी सांगितलं म्हणजे आतमध्ये याच्यामध्ये कुणाला घेता येणार नाही, काचेतूनच बघायचं आहे त्यांना, कारण तो पेशंट माझा आहे आणि जोपर्यंत तो ठीक होत नाही तोपर्यंत तो माझा अधिकारामध्ये आहे. त्यांना सांगितलं की तुम्ही काचेतूनच बघाय ना. आणि मला काचेतून बघितलं आणि बघतोय तर सर्वच रडतायत. बायको रडते, भाऊ रडतायत, माझी आई रडते, बहिणी रडतायत. वाईट वाटलं कुठे. बोलत असं का, म्हणजे मला तर आता बोलायचं हेच होतं की मी जिवंत आहे, कशाला काय रडायची काय गरज नाही. आणि यांना काहीच माहिती नाही की म्हणजे ऍडमिट केलेलं आहे, कारण संपूर्ण चादर व्हाईट चादर मध्ये फक्त एवढं फक्त वरती आणि सगळं बंद. आणि हे बघून रडल्याच्या नंतर मला कुठेतरी वाईट वाटलं त्या गोष्टी. मी पुन्हा त्या मॅडमला बोललो, मॅडम कमांडंट से थोडा मुझे मिलना है, बात करनी है. ती गेली, त्या कमांडंटला बोलवून आणलं, ब्रिगेडियरला बोलवून आणलं आणि त्याला विचारलं. म्हणजे मी सांगितलं सरांना, सर बोला आपसे एक रिक्वेस्ट है, मेरा ये जो परिवार इधर आया है ना, इनको तुरंत मुंबई के लिए रवाना कर दो. ये अगर इधर रहेंगे तो मैं जल्दी ठीक नहीं हो पाऊंगा. हे रडत राहणार, ते मला बघत राहणार, मी त्यांना बघणार. बोलो आपल्याच्या तरी जमणार नाही. त्यामुळे त्याच रात्री यांना मुंबईसाठी रवाना केलं. हे मुंबईला आले आणि ही गोष्ट ज्या वेळेला भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेबांना कळली, त्यांनी 26 जानेवारी 2006 रोजी मला शौर्य चक्राने सन्मानित केलं. मान सन्मान जे आपण जे कार्य करतो त्या हिशोबाने तुम्हाला सर्वांना ते मिळत असतं आणि ते मिळतच. पण माझ्यासाठी थोडंसं वेगळं झालं होतं. 26 जानेवारीच्या परेडमध्ये माझी मिसेस, माझे मामा आम्ही गेलो होतो. 26 जानेवारीची परेड संपते. आम्ही कारण परदेशातले विदेशातले मेहमान पाहुणे आलेले असतात, त्याच्याबरोबर एक चहा पाण्याचा एक कार्यक्रम असतो. आणि ज्या दिवशी गॅलंट्री अवॉर्डवाले जे असतात ना, त्यांना तो समर्पित त्यांच्यासाठी असतं. मग माझ्या छातीवरती लावलेल्या मेडल्स आणि ती वर्दीवरती आम्ही पुढे मी चाललोय, तिकडे पुढे चालतोय, इतक्या पाठीवरून माझ्या एक हात येतं खांद्यावरती ठेवतात आणि उलट फिरून माझ्याकडे बघतात. तर ते होते महामहिम राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम.
ते मला विचारतात, क्या आप मेरे साथ डिनर करोगे? म्हणजे तीनों सेनांचा अध्यक्ष महामहिम, काय बोलू, काहीच नाही. म्हणतात ना की ईश्वर आपल्या डोळ्यासमोर जर उभा राहिला तर बोलला, बेटा माग दे, तुला काय तुझी इच्छा आहे, मी आता पुरवायला तयार आहे. अशी परिस्थिती माझ्यासाठी ती होती. माझ्या दोन्ही हातामध्ये क्रेचेस होत्या, कारण मी नुकताच चालायला शिकलो होतो. कारण पुण्याला गेल्याच्या नंतर 3 महिन्यांनी मला पाय लागला आणि पहिलं चालत 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 कधी घाव होतंय, कधी काय होतंय, आणि आर्टिफिशियल पाय, दुसरा पाय एकदम सुन्न, कारण त्याच्यामध्ये रॉड टाकला खाली, ती संपूर्ण हड्डी काढली आणि कारण तो कंपाऊंड फ्रॅक्चर झाला होता, ती हड्डी काढली, तिथे रॉड टाकला, पोटातल्या आतड्या काढल्या आणि आर्टिफिशियल आतड्या टाकल्या. आज बघा मी तुमच्यासमोर संपूर्ण आर्टिफिशियल उभा आहे, पण मी चालतोय फिरतोय, करतोय, सगळं करतोय. हा, हे सर्व चाललंय, हे करतोय. आणि ती रात्र 26 जानेवारी 2005ची 6ची जी रात्र आहे, मी महामहिम डॉक्टर मिसाईल मॅन भारतरत्न APJ अब्दुल कलाम बरोबर जेवणाचा स्वाद घेतला. त्याच्याकडून एक गोष्ट शिकलो. जेवता जेवता ती एक गोष्ट बोलून गेले कि हमेशा पॉजिटिव रहो, पॉजिटिव की वजह से आप आज जिंदा हो, और हमेशा पॉजिटिव कैसे रहोगे, बोला जिस वास्तु के नीचे हम बैठे हैं ना, वो 24 आवर्स, म्हणजे त्याच्याच भाषेमध्ये तुम्हाला सांगतो, 24 आवर्स में एक बार वो तथास्तु बोलती है. म्हणजे 24 तासात जी वास्तू आहे ती तथास्तु बोलते, आणि ती कधी बोलायला माहिती नाहीये. म्हणून हमेशा कधी पण पॉझिटिव्ह विचार करा, कधी कुणाचाही वाईट विचार करू नका. ही एक शिकवण मला त्याच्याकडून मिळाली, आणि तिथपासून जो पॉझिटिव्हपणा जे मनामध्ये आलं ना, अंगामध्ये आलं, ते अद्याप या मितीपर्यंत हे सगळं चाललंय, सर्व होतंय. बघा, मान सन्मान सर्व, गॅलंट्री अवॉर्ड मिळालं, सगळं झालं, अजूनपर्यंत चालतोय, फिरतोय, सर्व करतोय. पण त्यानंतर आता कुठेतरी एक न्यायाची गोष्ट अशी झाली की लवकरच लवकर माझ्यावरती एक आता मूवी येते, स्वतःची बायोपिक. आणि रणवीर सिंग, आलिया भट्ट आणि डायरेक्टर जे आहेत ते नीरज पाठक आणि मनीष शर्मा, हे 2 डायरेक्टर, हे 2 कलाकार आमच्यावरती बायोपिक बनवत आहेत लवकरच. कारण आता मणिपूर थोडं मध्ये डिस्टर्ब होतं, त्याच्यामुळं, कारण ऑन पोझिशन जिथे झालं तिथे ही ओरिजिनल खरी कहाणी आपल्याला पाहायला मिळेल. आपण इथे आलात, मला आशीर्वाद दिलात, मला ऐकलं, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे खूप खूप आभार व्यक्त करतो. तुमचा आशीर्वाद, तुमच्या चरणी नतमस्तक होतो. आणि जाता जाता ईश्वराजवळ फक्त एकच प्रार्थना करतो, कारण मी एक सैनिक आहे. हे प्रभू, ऐसा वर दे मोहे, विजय मिले या वीरगती. धन्यवाद. जय हिंद. निशब्द ना, काय बोलायचं, कुठल्या शब्दात कौतुक करायचं. म्हणजे जे तुम्ही सांगितलं जातं की तुमच्यावर मूवी येते, ही एक प्रकारे चांगली एक्नॉलेजमेंट असं म्हणायला हरकत नाही. तुम्ही जेव्हा जे सांगत होतात ना, तर मला असं वाटतं आपण सगळे त्या मणिपूरच्या त्या 4 ग्रासमध्ये होतो. तो किडा आपल्यालाच चावला असं आपल्याला वाटत होतं की कसं झालं असेल. नाही, या गोष्टींचा आपण विचारच नाही करू शकत, हे कल्पनेच्या पलीकडेच आहे. आणि त्यामुळे तुम्ही आज आलात आणि आमच्याशी शेअर केलं, म्हणजे आखो देखा किंवा आखो जगलेला हाल, हे जे तुम्ही सांगितलं, खूप खूप मोठा अनुभव आज आम्हाला मिळाला असं म्हणायला हरकत नाही. आपण इंटरॅक्शन्स ठेवल्या होत्या, पण आता वेळ कमी आहे. 1-2 प्रश्न कुणाला विचारायचे असतील तर विचारा, पण प्रश्न प्रिसाईज असू दे, आपले अनुभव वगैरे त्यात काही येऊ नको देऊ दे. तुम्हाला एक्झॅक्टली काही विचारायचं असेल, 1 वाक्यात किंवा 1.5 वाक्यात प्रश्न विचारा. असे 2-3 प्रश्न आपण घेऊया, असतील तर, नसतील तर जबरदस्ती नाही. हा, एक
तुम्हाला सलाम आहेच त्याच्याबद्दल वाद नाही. मोबाईल का आपलं? नाही, ठीक आहे, मला आवाज येतो ना. नाही त्याच्यात आमच्या सगळ्यांतर्फे तुम्हाला सलाम. तुम्ही म्हणाल तिकडे तुम्ही एक हँड ग्रेनेड टाकले, तर त्या हँड ग्रेनेडच्या तिकडची जी माणसं होती जी ज्यांच्या चिथड्या उडाल्या, त्यांना त्याचा आवाज वगैरे कसा काही आला नाही काही? तुम्ही त्यांना माणसांना आवाज आला किंवा टाकल्यानंतर किंवा बस्ट व्हायच्या अगोदर असा काही आवाज येतो का? नक्कीच. त्याचं काय असतं माहितीये का, त्याच्यामध्ये डेटोनेटर जो असतो ना तो 6 सेकंदाचा असतो. टाकल्याच्या नंतर तुम्ही 6ची गिनती करू शकता. म्हणजे पिक्चर मध्ये दाखवतात तसं नाहीये. ओरिजिनल कहाणी वेगळी आहे की टाकल्याच्या नंतर 6 सेकंदानंतर तो फाटलेला असतो. त्याच्यामध्ये एक डेटोनेटर, त्याला आपल्याला कसावं लागतं. त्याला जेवढं तुम्ही कसाल म्हणजे त्याला जेवढं टाईट कराल तेवढं त्याच्यावरती तो प्रेशर देतो आणि मग तो फाटतो. आणि आवाज तर खूप मोठा आवाज आहे त्याचा. हॅलो, त्याचा तो ब्लास्टचा आवाज आहे ना. मी तुम्हाला पहिलं सांगितलं की एका रूम मध्ये जर बसलं ना 3 म्हणजे जवळजवळ 100 माणसांच्या वरती तो घेऊन जाईल, एवढा मोठा ब्लास्ट आहे त्याचा. आता आपण गाडी बघा आपल्या पिक्चर मध्ये तर दाखवतात की एक हँड ग्रेनेड टाकतो आणि संपूर्ण 2-2 गाड्या उचलतात. तसं होत नाही. कुठे एका जागेवरती जर असेल ना तर तो संपूर्ण, कारण त्याच्यामध्ये संपूर्ण जहरच आहे, सायनाइड सारखाच त्याच्यामध्ये त्याचा उपयोग आहे. जरा जरी शरीराला लागणार ना तो पॉइझन आहे तो, आणि तो कधी दुरुस्त होणार नाही. तसं मी माझ्यावरून सांगतो की माझ्या पायाला जे अजूनपर्यंत माझ्या इजार म्हणजे थोडंसं तरी बारूद आहे ना, कापून 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 त्याचं म्हणजे थोडंसं राहिलं त्याला कापावं लागतो. कॅन्सर आहे एक प्रकारचा. जेवढं आज म्हणजे माझ्या एका पायाचे 3 वेळा ऑपरेशन झालं की आतमध्ये बारूद राहिली होती आणि त्या बारूद मध्ये डॉक्टरने पुन्हा सिलाई करून बंद केलं तर आतमध्ये ते शरीराची जे नसा आहेत ना त्याचं किडे बनले त्याची. म्हणजे केस असतात ना, केसासारखे लांब सडक असे, म्हणजे गांडूळ कसा असतो लांब तसं ती पळायला सुरुवात करतात. ते हलते आतमध्ये, जाणवतं आपल्याला ते. आणि ते जाणवलेले आहे कारण मला जे बारूद आहे ना ती खूप खराब आहे. म्हणजे माणसाला गोळी मारली तरी चालेल पण ती बारूद आतमध्ये पोटा म्हणजे शरीरामध्ये नाही पाहिजे. आणि आपलं शरीर काहीच ते एक्सेप्ट करत नाही. डोळ्यामध्ये थोडंसं आपल्याला कण जरी बाहेर पडलं गेलं ना तो पण एक्सेप्ट करत नाही. तर बाहेरचा बारूद कुठली एक्सेप्ट करेल? सर मलाच एक विचारायचंय की ज्यावेळेला तुमच्या डाव्या पायात गुडघा आणि खालचा पोल याच्यातलं जवळजवळ सगळं गेलं होतं, उजव्या पायात उजवा पाय मागे चिकटला होता आणि पोटामध्ये 2 वेळा आतडी बाहेर आली होती. तुम्ही आता कमी सांगितलं, त्या मुलाखती जास्त आहे, त्याने सांगितलं मोठं भोग पडलं होतं आणि आतडी अशी बाहेर लोंबताना दिसत होती आणि ते पाणी मारून ती आतडी हाताने आत घालत होते. ते मी त्याच्यात असलं. याच्यानंतर तुम्ही त्या हेलिकॉप्टरवाल्यांशी संपर्क कसा काय केला? मी नाही केला. त्याच्यानंतर माझे जे साथी होते ना त्यांनी संपर्क केला. कारण मी काय बोलतोय ते मला कळत नाही. माझ्या साथीने त्याच्यावरती संपर्क केला आणि माझ्या साथीने जो आहे ना संपर्क त्याच्याजवळ केला आणि नंतर मग ते हेलिकॉप्टरच्या सानिध्यामध्ये माझ्या कमांडिंग ऑफिसर जवळ त्यांचा संपर्क होता. कारण त्याच्यासाठी काय असतं की हेलिकॉप्टर जेव्हा खाली येतं ना त्यावेळेला एक स्मोक कॅन्डल असते. म्हणजे एक असंच एक काहीतरी प्रकार असतो, स्मोक मधला स्मोक कॅन्डल, तिला जाळायची म्हणजे तो धूर निघतो तिथून. म्हणजे हेलिकॉप्टर वाल्याला हे कळतं की इथे ऑन पोझिशन यांची ही आहे, लोकेशन त्यांची ही आहे, हे सिग्नल आहे, ते सिग्नल दिले जातात. आणि हे सगळं चालू असताना पुन्हा भीती असेलच ना की परत अटॅक येऊ शकतोच ना? बिलकुल. तर पोटात तुमच्या पोटाचं काय ऑपरेशन झालं असेल म्हणजे त्याच्या की काय इफेक्ट राहिला त्याच्यावर? आता जेवणावरती खूप इफेक्ट आहे, गोळ्या चालू आहेत. अच्छा, ओके. आर्टिफिशियल आतडी म्हणजे काय कल्पनाच नाही करत. काही तुम्हाला विचारायचं काय? प्रणाम तुम्हाला. असंच होतंय सगळ्यांचं. हॅलो. आजकालच्या जनरेशनला, यंग जनरेशनला म्हणजे कसं प्रेरित करावं हे तुम्ही तुमचे अनुभव म्हणजे सगळ्यांपर्यंत पोहोचतात का, स्पेशल यंग जनरेशनपर्यंत?
हो नक्कीच, कारण मी जे आता म्हणजे कार्यक्रम करायला लागलो ना ते फक्त शाळेमध्येच जातो, शाळा आणि कॉलेज. पण आताच्या जनरेशनला फक्त एवढंच करायचं पण त्यांची आत्ताची गरज आहे, हे व्यसन आधी होत आहेत, त्यापेक्षा तुम्ही काहीतरी देशासाठी करा. माझं सांगणं प्रत्येक शाळेला किंवा जे विद्यार्थी असतील त्यांना मी अजूनपर्यंत त्यांना तेच सांगतोय की मीच म्हणून नाहीये पण माझ्यापेक्षा पण मोठे उदाहरण आहेत आणि ज्यांनी देशासाठी आपला हुतात्म्य पत्करलं. आम्ही फक्त प्रयत्न केला, ईश्वराची कृपा होते म्हणून आम्ही जगलो, नाहीतर कोण बाबा या गोष्टीमध्ये विश्वास ठेवेल की बाबा असं लावल्याच्या नंतर जिवंत होईल. मी तर या ठिकाणी सगळ्यांना अपील करते की आपल्यातले कोणी कुठल्या संस्थेशी जोडलेले असतात, विशेषतः शाळा कॉलेज, कोणी प्रोफेसर आहेत, कोणी रिटायर्ड आहेत किंवा तुमच्या पतीच्या घरची मुलं बाळ असतील तर त्या संस्थेत त्यांना बोलवा. कारण आजची मुलं ना नेट गेलं म्हणून रडतात किंवा ओला उशिरा आली ना ती चडफड करतात, अशी कार्टी झाली जातात. प्रेमाने बोलते. तर त्यांना हे कळलं पाहिजे की मरण दिसतंय किंवा माणूस जवळजवळ मेलेलाच आहे असं उठून काय जिजीविषय असेल, जगायची हिंमत असेल, ती रात्र त्यांनी कशी काढली असेल. मला अजून म्हणजे ते थोडे सरळ बोलणार आहेत, म्हणजे हे जर आणखी डिटेल सांगितलं असं ना आपण नक्की रडलो असतो. आय टेल यू, ते जे मी वाचलं ना त्याच्यावर तर त्यांना त्या रात्रीला 1 तास जरी मुलांनी ऐकला ना तर मुलं उभी राहतील. आम्हाला सगळ्यांना फक्त ना डॉक्टर आणि इंजिनियर व्हायचंय बास, आणि आता काय IT. आम्हाला देशाची पडलीच नाहीये. म्हणजे काही सन्माननीय अपवाद असलेली मुलं असतील पण आपल्या मुलांच्या अंगात पण हिंमत आहे, करेज आहे आणि आपल्यातलं जर कोणी असेल तर त्यांचा अभिमान आहे आपल्या सगळ्यांना. आणि मुलांना प्रवृत्त करूया आपण त्या छोट्याशा क्षेत्रासाठी नको, कारण या ठिकाणी पण जायला पाहिजेत ना मुलं. म्हणजे आता आपण त्या पलीकडे गेलोय पण त्याच्याशी देश कसा चालणार पुढे. आणि याच्यात थोडीशी महाराष्ट्रातली मुलं कमी पडतात हेही आहे, म्हणूनच या सपूताचा आपल्याला सार्थ अभिमान आहे. आणि तुमची वटसावित्री काय ग्रेट असणार हो पूजा. काय बोलाल, 1-2 मिनिटं बोला. प्रश्न विचारायचे नाही, 1 मिनिट रेड का. अच्छा तुम्हाला विचारायचं आणि नंतर तुम्ही पण 2 मिनिटं बोला. मला तुम्हाला एकच विचारायचं, माझा छोटा ऍक्सिडेंट झाला होता. छोटा मोठा ऍक्सिडेंट झाला होता आणि त्याच्याकडे 4 स्टिचेस लागले म्हणजे कारमध्ये. माझी बायको रोज अशी रडायची. मी विचार करतो तुम्ही किती रडला आता, रडलात का तुम्ही? नमस्कार. तुमच्या बायकाला काहीतरी झाला तुम्ही इकडे येता का सगळे तुम्हाला बघू शकतील. 2 मिनिट सगळे तुम्हाला बघू शकतील ना. लेडी बिहाइंड दिस ग्रेट पर्सन. नमस्कार. खरं सांगायचं तर त्यावेळेची परिस्थिती तुम्हाला सुद्धा माहिती असेल की काय माझ्यावर पण देशासाठी माझे वडील सुद्धा आर्मीमध्ये होते पण ते थोडंसं मग मन खंबीर करून मी माझी मुलं लहान होती मी हळूहळू स्वतःला सावरून माझेच ते आहेत तर मी आहे आणि ते नसते तर माझी परिस्थिती काय असते ते सगळ्यांनाच कळली असते. फक्त माझ्या बरोबर आहे हेच फक्त मी खंबीर मन करून स्वतःला सावरून मुलांसाठी थोडं वेळ दिला. तुम्ही तर आजच्या दिवसातल्या आपण काय म्हणू, जिजामाता म्हणून, ताराराणी म्हणून, अहिल्यादेवी म्हणून आणि काय सगळे शब्द तुमच्याकडे निरकणी म्हणून. हा बोला. इतक्या प्रचंड हाईटवरती जिथे ऑक्सिजन कमी असतो तिथे कित्येक दिवस काय तर काढायचं म्हणजे खरोखर आश्चर्य वाटतं मला. म्हणजे कसे करता सांग म्हणून त्याला कोण काही त्रास होत नव्हतं का त्यावेळेला. परत काय आहे माहिती आहे का, आपल्याला क्लायमेटेशन जे आहे ना, ज्या हाईट वरती जातो सर्वात पहिले आपली मनाची तयारी लागते. जर मन खबीर असेल ना तर आपण कुठल्याही गोष्टीला हात लावू शकतो. चाहे तो मायनस असू दे नाही तर काही असू दे. आज जे आपले भाऊ तिथे उभे जे आहेत
ते महाराष्ट्रातले आहेत का राजस्थानचे आहेत ते कोण ओळखत नाही. जरुरी आहे का त्या सगळ्या गोष्टीसाठी? तो सैनिक आहे, तो तिरंग्यासाठी उभा आहे. आणि त्याच्यात आमच्या म्हणजे मी पण हेच म्हणतो की तिरंग्यापेक्षा मोठं मला कोणच वाटत नाही. आणि आम्ही जी म्हणजे जी सर्व्हिस करतो ना ती 3 गोष्टीसाठी करतो: नाम, नमक आणि निशाण. या 3 गोष्टी ज्याच्याकडे आहेत तो देशासाठी संपूर्ण अर्पण आहे. खरोखर सगळ्या मुलांना मिलिटरी ट्रेनिंग आवश्यक आहे. खरोखर असं मला तर मत आहे. मी पण कॉलेजमध्ये NCC केलं होतं. 2 वर्ष केलं होतं. छान असे यांचे आणखीन कार्यक्रम वेगवेगळ्या ठिकाणी होत आहेत हीच आपण परमेश्वराकडे प्रार्थना करूया. आणि आता प्रश्न संपले असतील तर कन्क्लूड करूया. त्यालाही मीरा रोडला जायचंय बरं का, त्यांना गुरु झाले. मी आपल्या संस्थेचे कार्याध्यक्ष आडगावकर साहेब यांना विनंती करते की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. त्याच्यानंतर कार्यक्रम बापरे, ओ माय गॉड, वजन किती आहे अजून? त्याला ते उचलून टाका. आणि त्यांच्याकडे बघून वाटलं का या माणसाला काही प्रॉब्लेम असेल असंच वाटलं. पण 1-1.5 तास उभं राहून आणि आपल्यापेक्षा जास्त प्लेझंट दिसतायत. आणि ते सांगताना ते जगत असले पाहिजे इथे. काय सलाम सलाम. या काका, हा कार्यक्रम संपल्यानंतर सगळ्यांना काही लोकांना सगळ्यांनी लाईनीमध्ये व्यवस्थित खाली उतरायचं एवढंच सांगायचंय. वेळ झालेलाच आहे, परंतु आपण करणं आवश्यक आहे. आपले कमांडो आदरणीय श्री मधुसूदन सुर्वे साहेब इथं वेळ काढून आलेले आहेत आणि आपल्याला एक वेगळ्या जगामध्ये घेऊन गेले. म्हणजे कधी आपण तुम्ही फक्त आपण युद्ध कथा रम्य असं काहीतरी म्हणतात ना, पण त्याच्यापेक्षा वेगळं काय असू शकते जिवंत उदाहरण आपल्याला. मला वाटतं मी तरी पहिल्यांदाच ऐकलंय प्रत्यक्ष जे युद्धाचं वर्णन. तर मला वाटतं प्रत्येक लोकांनी तसंच ऐकलं असणार. आणि भावनावश प्रत्येक जण भावनावश आहे. तर त्याबद्दल पुन्हा एकदा त्यांचे आभार मानून आणि वेळात वेळ काढून इथे आलेले. आणि आम्ही पण त्यांच्यासाठी दुसरा प्रोग्राम आपण इतर ठिकाणी देण्यासाठी त्यांना रिक्वेस्ट करूया. जरूर रिक्वेस्ट करूया, कारण आमच्या बरेच संस्था आहेत. आमच्या देशात ब्राह्मण संस्थेत सुद्धा मोठं ऑफिस आहे त्यांना पण आपण रिक्वेस्ट करू शकतो. आणि यानंतर आपले प्रमुख विश्वस्त वडगावकर साहेब, सुनील देशपांडे, उज्ज्वला मॅडम आणि दिबेडकर साहेब प्रत्यक्ष आलेले आहेत. त्यांचे पण आभार मानतो. आमचे कार्यकारिणीचे सदस्य सगळ्या वगैरे. आणि ज्याने खरं म्हणजे कार्यक्रम घडून आला नितीनजी जे आहे ते प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नाहीत काय त्यांच्या वैयक्तिक कारणामुळे. त्यांचे पण आभार मानलेच पाहिजेत असं मला वाटतंय. आणि आपण जे सगळ्या मोठ्या संख्येने आपण स्वतःहून प्रेरणा घेऊन इथेपर्यंत आलात त्याबद्दल तुमचे आभार मानायलाच पाहिजे. आणि एक काम कराल की बाबा ही जी प्रेरणा तुम्ही घेऊन जा आपल्या मुलापर्यंत पोहोचा, तर खरं म्हणजे त्या आजच्या येण्याचं त्यांचं सार्थक होईल असं मला वाटतंय. आणि आज विशेष एक गोष्ट सांगायची म्हणजे 11 जानेवारी आपले लाल बहादूर शास्त्री माजी पंतप्रधान यांची पुण्यतिथी आहे. तो एक योगायोग आहे असं म्हणता येईल. त्यांची जी जय जवान जय किसान एक आपण म्हणजे पहिलं युद्ध जे जिंकलं त्यांच्या नेतृत्वाखाली जिंकलेलं आहे. आणि हे आणि अजून एकदा आपण पाहिजे तर मला वाटतं हा गोझरचा आलेख त्यांनी दिलेला आहे. बरोबर आहे. अजून जर आपल्याला वेळ मिळाला दुसरा भाग येऊ शकाल ना तर त्याबद्दल पुन्हा एकदा त्यांचे आभार मानतो. आणि इथे आपण थांबूया. आणि पुढच्या कार्यक्रमासाठी उपक्रमासाठी सुद्धा आपण इथं उपस्थित राहतो. आपल्या अरुणा अग्निहोत्री सांगतीलच किंवा रेणुका वगैरे. आणि एक दुसरं विशेष म्हणजे अरुणा अग्निहोत्री म्हणजे
प्रस्तावाने त्यांच्याविषयीची माहिती दिली, खूप छान माहिती दिली. त्यांचे पण वाचलं अक्षरशः मला त्यांनी बघितलं म्हणून ते देऊ शकतात माहिती. आणि आमचे कवी, ते कवी बरे का ते बोलले ते म्हणजे सगळे भावना झालेले. सगळ्यांचे आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद आडगावकर साहेब. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे कॉफी देणं मला वाटतं मागून चालू झालेलं आहे. कोणाला राहिले असेल तर तुम्ही आवर्जून कॉफीचा स्वाद घेऊन बघत जा. कार्यक्रमाचा समारोप करताना एवढंच म्हणेन की संत तुकोबांनी असं म्हटलं, आपल्याला पूर्ण वंदे मातरम म्हणायचंय, कुणी जाऊ नका, आपण सगळे नंतर म्हणूया. संत तुकोबांनी असं म्हटलंय, कुळी कन्या पुत्र प्रसवे सात्विक तयाचा हरिख वाटे देवा. म्हणजे जी मुलं आपल्या स्वतःच्या कुटुंबातली मंडळींना आणि देशाला अभिमान वाटेल असं जेव्हा करतात, तेव्हा त्यांच्या आई वडिलांचा हेवा भगवंत सुद्धा करतो. तेव्हा तुमच्या माता पित्यांचाही जेव्हा भगवंत करत असेल अशी मला खात्री वाटते. आणि मनीषा, काही प्रश्न आहे का विचारायचा? नाही, मला हे सांगायचं होतं, बोल. आजकालच्या मुलांसाठी खरं तर आज एवढे काही जमलेले आहेत. मला स्वतःच्या प्रणाम. आणि या प्रोग्रामला ऍक्च्युली यंग मुलांनी आलं पाहिजे. ती जबाबदारी आपली आहे. ती आपली जबाबदारी आहे. आणि मुलांना म्हणजे मला असं वाटतं की आता आपल्या भारतामध्ये मुलांना मिलिटरी शिक्षण हे कंपल्सरी केलं पाहिजे. तर कुठेतरी मुलं आपल्या देशासाठी काहीतरी करण्यासाठी शाळेमध्ये तो विषय अगदी मोठा आहे. आपण काय करूया, पुढच्याला प्रत्येकीने प्रॉमिस करा, एका तरुणाला घेऊन येऊ, आम्ही कार्यक्रम करू. तयार असाल तर सांगा, एक व्यक्तीला घेऊन या, बस 50 मुलांना घेऊन या. आमची संस्था कार्यक्रम करेल मुलांसाठी, काही प्रॉब्लेम नाही. मोस्ट वेलकम. चला रेणुका, तुम्ही या. आरती, आपण हे म्हणाल काय झालं, सगळ्यांनी मिळून त्यांना सॅल्यूट करूया असं. हा नाही, एक आपण स्टँडिंग ओवेशन करायचे. आपण आधी सगळ्यांनी छान पूर्ण वंदे मातरम म्हणूया आणि मग सरांना स्टँडिंग ओवेशन. आणि सर, तुमची मूवी जेव्हा रिलीज होईल ना, प्रीमियरला आम्हाला बोलवा तिकीट काढून गेलेलं बरं. आपल्याला हे सुरू करूया वंदे मातरम. वंदे मातरम सुजलां सुफलां मलयज शीतलां सस्य श्यामलां मातरं वन्दे मातरं शुभ्रजोत्स्नां पुलकितयामिनीं पुल्लकुसुमिता द्रुमदलशोभिनीं सुहासिनीं सुमधुरभाषिणीं सुखदां वरदां मातरं वन्दे मातरम्. कोटि कोटि कंठ कल कल निनाद कराले, कोटि कोटि भुजे धृत खर खर वाले, अबला के नुमाए तो बले बहुबलधारिणी नमामि कारिणीं रिपुदलहारिणीं मातरं वन्दे मातरं. तुम्ही विद्या, तुम्ही धर्म, तुम्ही हृदि, तुम्ही मर्म, त्वं हि प्राणा शरीरे बाहुते, तुम्ही मा शक्ती, हृदये तुम्ही मा भक्ती, तो मारई प्रतिमा गडी मंदिर
वंदे मातरम श्यामलां सरलां सुस्मितां भूषितां धरणीं भरणीं मातरं वंदे मातरं वंदे मातरम। भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय। आणि आपल्या सगळ्यांकडनं आपण सगळे उभेच आज स्टँडिंग ओवेशन देऊया श्री कॉम्रेड सुळे यांच्यासाठी। कार्यक्रमाची सांगता होते आणि परत भेटू पुढच्या एखाद्या कार्यक्रमासाठी। एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख करावा असं वाटतो की आम्ही त्यांना विचारलं होतं की मानधन किती, त्यांनी खरोखर आश्चर्य वाटेल, त्यांनी सांगितलं मानधन काहीही नको। टाळ्या झाल्या पाहिजे त्या गोष्टीला, ही गोष्ट दुर्मिळ आहे। आपण आपल्या संस्थेकडनं त्यांच्या संस्थेला म्हणजे जिथे काम करतात त्यासाठी थोडीशी एक मदत आपण त्यांच्याकडे देत आहोत। आपले कार्याध्यक्ष वा क्या बात आहे आडगावकरजी त्यांना एक आपल्याकडे छोटीशी मदत त्यांच्या संस्थेसाठी। कोणाला पाहिजे मी सगळं यशस्वी ग्रुपमध्ये टाकते, शेअर करा आणि त्याचे जास्तीत जास्त कार्यक्रम सगळ्या मंडळांमध्ये करा। व्हिडिओ पण शेअर करा चालेल, ग्रुपमध्ये सगळ्यांचे मनपूर्वक आभार। हो बाहेर उशीर झाला। कार्यकारिणीचे सदस्य आणि ट्रस्टी यांनी कृपया थांबावं, या हॉलमध्ये थांबावं।